जे इन्व्हेस्टर असतात किंवा त्याला चिपळूणमध्ये काय फ्लॅट घ्यावा किंवा प्रॉपर्टी घ्यावी अशी ती इच्छा होती, तो पहिला प्रश्न असा करतो की जेव्हा पाहणी करताना म्हणून आम्ही विचार करत नाही, म्हणून आम्ही आता शिफ्ट झाला, आम्ही आता रत्नागिरीचा विचार करतो. मी एक असं एक माझ्या ग्रुप आहे की ते दर वर्षाकाठी एक 5-6 मित्र आहेत, वर्षाकाठी 5 ते 6 कोटी गुंतवणूक करतात रिअल एस्टेट. ते म्हणतात 2021 तर आम्ही चिपळूणकडे बघतो. मी फक्त एका सोर्सने त्याच्यावर कॉन्टॅक्ट केला होता. तो म्हणतो सॉरी मी तुम्हाला दुबत नाही, पण माझी इच्छा नाही, पण आम्हाला चिपळूणमध्ये याच्यापूर्वी आम्ही करत होतो, आता आम्ही करत नाही. असं एक नव्हे असंख्य आहे. आता ह्याचा परिणाम नुसतं रिअल एस्टेटवर झाला का, तर तसं नाही. ह्याचा परिणाम छोट्या मोठ्या व्यापाऱ्यावरती पण होतोय, साध्या टपरीवर पान टपरीवरती होतोय. जर आपल्याला मायग्रेशन झालं नाही, मुलांना शिक्षणाच्या विषयाच्या शैक्षणिक संस्था आहेत, तिथे सुद्धा मुलांना टाकायला विचार करतात. आता खेडचा विचार करायला लागले, सावड्याचा विचार करायला लागले, आणखी अन्य ठिकाणचा विचार करायला लागले. म्हणजे शैक्षणिक संस्थेमध्ये सुद्धा मुलांचं पट कमी व्हायला लागलं. जसा अर्थकारणावरती परिणाम झाला, सामाजिक बघताना दृष्टिकोन वेगळा पडतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला मिळते काय, तर सगळं नुकसानच आहे. पण जे हे करतायत त्यांना त्याचं वास्तव कळत नाही. त्यांना फक्त वाटतं की 10 मिनिटासाठी मी ते व्हॉट्सअपवर टाकलं, मला स्टेटस 300 जणांनी बघितलं आणि 400 जणांनी बघितलं, त्याच्यावर रिॲक्ट झाले. ह्यात काय अर्थ नाही ना. भविष्य आपणच करता आपला म्हणतोय. पण माझं म्हणणं त्या पलीकडे जाऊ नये. ठीक आहे, चला वास्तव असेल तर वास्तव सांगा, पण तुम्ही जे वास्तवात नाही ते कशाला चित्र दाखवत आहे. आता परवाचं तुम्ही चित्र बघितलं की 180 मिलीमीटर नव्हे, आपल्याकडे ऑन रेकॉर्ड 190 पेक्षा 200 मिलीमीटर पाऊस ह्या पूर्ण फक्त चिपळूण परिसरात झाला. बरं खेडमध्ये पडलेला वेगळा, कारण तुम्हाला माहिती असेल की कुंभारली घाटात असू दे का कशिडी घाटात, त्याच्या माथ्यावर पडलेलं पाणी सगळं चिपळूणमध्ये येतं. आणि एवढं येऊन सुद्धा आम्ही इशारा पातळी सुद्धा गाठलेली नाही. तर हे पॉझिटिव्ह व्ह्यू सुद्धा समाजामध्ये जायला पाहिजे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जायला पाहिजे. म्हणजेच दर आणि दर आपल्या गोष्टी या आपण चांगल्या पद्धतीने मांडू शकतो. एक शहराबद्दल असलेले एक पूर्वीपासून आजचं नव्हे हो, म्हणजे तुम्ही जिल्ह्यातला विचार कराल तर चिपळूण शहर उजवट होतं. सांस्कृतिक कार्यामध्ये असू दे, सगळ्या गोष्टीमध्ये सामाजिक सहभाग बघा, इथं सुद्धा चांगलं आहे. अर्थकारण चांगलं होतं, MIDC जवळच आहे. त्या सगळ्या चांगलं असताना सुद्धा आम्ही थोडंसं मागे गेल्याला वाटतोय. त्याला कारण की हा प्रमुख कारण आहे. आणि म्हणून असं वाटतं की आपण सगळ्यांनी चर्चा करू. विशेषतः पत्रकार तुम्हाला बोलण्यासाठी हेच आहे की तुम्ही जसं मी मागाशी म्हणते की लोकशाहीचं 14 हजार सत्ता, तुम्ही जे काय प्रेझेंटेशन कराल स्वाभाविक 100% लोक त्याच्यावरती करतात. आम्हाला तर तुमच्याजवळ चर्चा करायची की ह्यातून आपल्याला काय नेमकी कसं बाहेर पडायचं, कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं. एक पहिलं सर्वप्रथम तुम्ही नागरिक आहात, या तालुक्याच्या शहराचे तुम्ही प्रथम नागरिक आहात, नंतर मग पत्रकार. मी स्वतः पहिला नागरिक आहे, नंतर मी व्यावसायिक आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर आपण हे सगळं मिळून या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, त्याकरता आपली ही चर्चा करायची आहे. आणि हे मेसेज आपल्याला एक समाजाला संपूर्ण द्यायचं आहे की बाबा असं चुकीचं करण्याचा अर्थ काय नाही. ह्याच्यात आता होतं कसं, ह्याच्याबद्दल माझ्या 3 प्रवृत्ती असतात की ज्यांना काय कळत नाही पण उगाच आपलं काहीतरी पाठवायचं, ज्यांना कळतंय पण मुद्दाम करायचं, आणि ज्यांना काय पडलेलीच नाही. आता जो जोर करून झोपला आहे त्याला उठवता येत नाही, पण खरोखर जो झोपलाय त्याला उठवायचं काम तर आपण करूया असं मला एक वाटतंय. आणि तुम्ही पुन्हा इथे म्हणते प्रत्येकाने आपलं आपलं मत व्यक्त करावं. आणि मी पत्रकारांना विचारते तुम्ही सुद्धा मार्गदर्शन करा, आपल्याला नेमकी काय करायचं, कुठल्या दिशेने जायचं तुम्ही सांगितलं तर मला बरोबर. नमस्कार. आपण सगळे परवाच्या ते पावसाचे डिटेल्स आपण ते देऊच. आणखी किती काम करायचं आहे, धरणाबद्दल अरुण शेठ सांगतील, ब्रीफबद्दल सांगतील. आम्ही सुरुवातीला सांगितले की जे काम झालं ते 25-30% काळाचं काम झालं. आपल्याला जेव्हा 100% काम होईल ते आपण पूर्ण दिलं असावं. याचा अर्थ असा नाही की पूर्ण येणार नाही आहे. पुराचं भाऊ करण्याची पण गरज नाही, कारण आम्ही लहान असल्यापासून बघतोय चिंचनाक्यामध्ये 3 ते 4 फूट पाणी रेग्युलर असतं. किंवा पुढे कुणाचे गाजावरच्या लोकांना घाबरलेलं नसायचं, काय नसायचं. पण आता जरा काय झालं की लोक तर पॅनिक होतात, त्यांना पॅनिक केलं जातं. त्यामुळे चिपळूण शहराची भौगोलिक परिस्थिती पाहता आम्ही असं म्हणत नाही पूर येणार, महापूर येणार नाही. जे 2021 मध्ये ज्या चुका होत्या म्हणजे मानव निर्मितीची चूक होती, जे झाली ती मानव निर्मिती होती. धरणाचा एक विषय अरुण शेठ सांगते तुम्हाला तेव्हा काय होतं, ते आपण सिद्ध केलेलं आहे. आता त्याच्यावरती कंट्रोल आणतोय, ह्या सगळ्या गोष्टी आपण जातोय, गाळ काढतोय, बेटं काढतोय, आणि त्याच्यावरती वेगवेगळं आपण बचाव समिती असेल सगळ्या नागरिकांना पाठपुरावा करतोय. आपण इथं थांबलेलं नाहीये. आज 200 मिलीमीटर पाऊस आहे, उद्या 300-400 मिलीमीटर पाऊस पडू शकतो. असं काय तुम्ही आपण प्रेडिक्शन करू शकत नाही. मी कालही सांगितलं की दुबईमध्ये 10 वर्षात पडणारा पाऊस हा केवळ फक्त 4 तासात पडला. 400 मिलीमीटर पाऊस पडला, बरोबर आहे. एवढं नुकसान झालं, प्रचंड नुकसान झालं. ती सुद्धा एक आर्थिक बाजारपेठ आहे. दुबईमध्ये काय स्वतःचा क्रूड ऑइल नाहीये, ती आर्थिक बाजारपेठ. पण ते गप्प बसले का, त्यांनी बोंबाबोंब केली का, त्यांनी भाऊ केला का, काय नाही केलं. लगेच मूळ पदावरती आले, मार्केटिंग किंवा सगळं सुरू झालं. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचा दुसरा एक देश आहे, नाव विसरत होतं का, आणलं होतं तिथं जर आयुष्यात कधी
पाऊस 3.5 मिनिटं पाऊस पडला, हे आता प्रेडिक्शन आहे. मग आम्हाला त्याच्यासाठी आता करायचं. मुंबईमध्ये पाणी भरत नाही का? भरला. तुम्ही आता जर दादरला पाणी भरतं, सगळीकडे भरतं, पुण्यात पाणी भरतंय, राजापूर सगळीकडे होतं, पण चिपळूणचीच काय? आपण पण त्यात म्हणून थोडंसं स्टडी व्हायला पाहिजे. आपण सुद्धा आलेल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी सामोरं झालं पाहिजे. आता व्यापाऱ्यांनी सुद्धा आता बघा काही काही दुकानं वरती केलेली आहेत. मी कालानुरूप पण वागतो किंवा जसं जसं घेतो तसं आपण त्याचा आपण बदल करून घेतो, तसंच घेतलं पाहिजे आणि हे शहर वाचवलं पाहिजे. त्याच्या मागचं एक स्पष्ट आणि स्वच्छ हेतू आपला आहे. बोला. चिपळूणच्या प्रगतीसाठी जमलेले आपण सगळं चिपळूण नागरिक. हे व्हॉट्सअपमुळे आपल्याला काय माहिती, जसा फायदा होतो तसा नुकसान जास्त होतोय एकंदरीत बघितलं. आणि त्याला थोडं आम्ही ज्याला म्हणतो चौथा स्तंभ, त्यांनी सुद्धा म्हणजे विचार करून कुठली तरी गोष्ट लिहायला पाहिजे, छापायला पाहिजे, करायला पाहिजे. चिपळूणची परिस्थिती बघून आज चिपळूण नसेल तर आपण नाही आहोत, ह्याचा आधी पहिला विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. चिपळूण आपण आहोत म्हणून आपण इथं राहतोय, सगळं आपली प्रगती करतोय. आधी वर्षानुवर्ष आपण पाणी, आता काय नवीन हे म्हणाले तसं आपल्याला पाणी नाही आलं तर आपल्याला चेन पडत नसेल. पाणी आलं म्हणजे आपण त्याच्यातून फिरणं जाणं सगळं आपलं व्हायचं होतं, सगळं व्यवस्थित होतं, तसे कोणाला कधी नुकसान नव्हतं, काय नव्हतं. आता ह्या 2 वर्षात काय फार मोठं नुकसान झालं नाही झालं. आता त्याचा भाऊ प्रत्येक वेळेस जर आपण करत राहिलो तर आपली प्रगती ही होणार नाही. आणि प्रगती नसेल तर चिपळूण खाली व्हायला वेळ लागणार नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, काही आणा आणि काही नका आणा, पण जर तुम्हाला इथं जर मानव वस्ती नसेल तर तुमची प्रगती ही होणार नाही. याच्यासाठी मला असं वाटतं की आमचा जो आधारस्तंभ आहे तो चौथा पत्रकार मित्र, ते सुद्धा चिपळूणचेच आहेत. तर त्यांनी वास्तविक जे आहे ते त्यांनी ते सगळं त्याला नमूद करायला पाहिजे आणि लिहायला पाहिजे. निगेटिव्ह लिहून आपली वाहवा होते, हे झोप होते, पण त्याचा काही तसा उपयोग होत नाही. आपण त्याच्यातून मायनस आहे. तुमचं नुकसान आहे, आमचे नुकसान आहे, सगळ्यांचंही नुकसान आहे. आज चिपळूणची बाजारपेठ एक काळ अशी होती की त्या बाजारपेठेशिवाय लोकांना पर्याय नव्हता. आज सावडा झाला, आज इकडे तळी झालं, आज इकडे तुम्ही वगैरे खेळणी झाली. त्यांची आज ग्रोथ बघितलीत ना तर चिपळूण कुठेही नाही आहे. त्याच्यापेक्षा आपण आत गेलेले आहोत. मग ह्याचं कारण आपणच आहोत. मग आपण काय आपल्या पद्धतीने आपण काय चांगलं करायला मागत नाही आणि तर कोण काय लिहित असेल आपण त्याच्यावर लक्ष देत नाही. आपलं चालतं व्यवस्थित ठीक आहे, ओके. मग असं न करताना आपण सगळ्यांनी चिपळूणचा विचार करायला पाहिजे. आणि मुख्य करून आम्ही काय बघतो, आम्ही सगळे पेपर बघतो, त्याच्यात काय काय बातम्या आहे, कुठं काय आहे, काही गोष्टी आमच्या आणि लक्षात नसतात, पण ते आम्ही पेपरमध्ये वाचतो. आणि त्यामुळे तो आमचा निगेटिव्हिटी एक आमच्या डोक्यात असे बसत की बाबा काय असं असेल तर मग काय करायचं, मुलांना जरा बाहेर जाऊ दे, पुण्यात जाऊ दे, मुंबईत जाऊ दे, पुढं होत असेल तर जाऊ दे. आणि तशी बघितली तर आज चिपळूण बाजारपेठेची परिस्थिती फार बिकट आहे. हे सगळ्यांनाही कल्पना आहे. कसं तरी भेटतंय, इथनं जायचं नाही म्हणून कसं तरी आपण चालवतोय. हे प्रत्येक व्यापारी बोलत नसताना ते नुसतं त्याची आपली खंत हीच आहे. हे 4 दुकानं चालतात म्हणजे सगळे व्यापारी चालतात अशा ती गोष्ट नाही. तुमच्यात सुद्धा 4 पेपर चालतात म्हणजे सगळे पेपर चालतात असं नसतं. तुम्ही चांगलं लिहिलं चिपळूणसाठी तर सगळ्यांचंच भलं होणार आहे. आणि माझी अपेक्षा आहे की तुम्ही खरोखर वास्तव्य जे आहे ते तुम्ही लिहायला पाहिजे, ते समोर आणायला पाहिजे. पण तुम्ही असं म्हणजे वैयक्तिक असं कोणी घेऊ नये. काय हे पत्रकार जे असतात त्यांच्याकडं खरं म्हणजे विकासाचं काम आज त्यांच्याकडे आहे. जसं इलेक्ट्रिक मीडिया आता चालतो, प्रत्येक जण आपण बघतो व्हॉट्सअपला काय आले काय नाही, आपल्याला काय त्याचं कळलं नाही कळलं तर आपण फोटो पाठवून देतो. मग त्याच्यातली वास्तविकता आपण बघत नाही. खरं वास्तविक आपण ते आता हे म्हणाले तसं फोन करून त्याचं शहानिशा ठेवली पाहिजे किंवा हे बरोबर आहे की नाही आहे. नाही तर आपण पुढं पाठवलं, तो अजून पुढं पाठवलं, तो अजून पुढं इतक्याचे 50 होत जातात आणि त्याच्यातनं बरोबर निष्पन्न काही होत नाही आणि वेळ आपला वाया जातो. तर तसं न होता मला पत्रकार बंधूंना एक विनंतीच आहे की तुम्ही खरोखर वास्तव्य आहे ते करा आणि चिपळूण शहरासाठी सकारात्मक काय करता येईल आपल्याला तुम्ही सुचवा. आम्हाला एखाद वेळेस नाही, आम्ही व्यापाऱ्याच्या याच्यात असतो त्यामुळे आम्हाला नाही समजत समजा एखाद वेळेस. तर तुम्ही आता सगळीकडे फिरता करता की आपल्याला पण नेमकं काय करता आलं चिपळूणला आपण त्याच्यात तो उर्दू असता आणता येईल आपल्याला. धन्यवाद. हा विषय फक्त पत्रकारांवरती नाही, पत्रकारांकडनं खरं तर कमी दिलं जातं. चिपळूण शहराची
जे काही आता हे म्हटलं जातं आहे या त्यांच्या बातम्या कमी आहेत, हे सोशल मीडिया जास्त आहे. दुसरा विषय असा आहे की आपण हे सगळं म्हणता चिपळूण आमचं आहे, नागरिकांना चिपळूणचं, पण मला जर माझी बिल्डिंग बांधायची असेल तर माझ्या घराच्या आवारात जर एखादा पर्याय वाहत असेल तर तो पर्याय बंद करायला मी पुढे असतो का नाही, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. चिपळूण शहरात अशा अनंत बिल्डिंग आहेत की ज्या पर्याय बुजवून झालेल्या आहेत. कारण माझ्या आठवड्यात कधी गोंधारे काळी खिंडीत पाणी भरलं नव्हतं, पण आता ते भरतं. मुळात हा सर्व विषय करताना वैयक्तिक घर बांधणारा असेल किंवा बिल्डर बांधला असेल त्यांनी नैसर्गिक नदी नाले परे हे डिस्टर्ब होणार नाही याची पहिली काळजी घेतली पाहिजे. आता एक मोठा प्रोजेक्ट चिपळूणात होतो, नैसर्गिक पर्याय आहे, पण तो पर्यायाचं गटार करून तिथे प्रोजेक्ट होतं. मी नगरपालिकेत विचारलं, म्हटलं आरोग्य खात्याची एनओसी घेतात की कशाच्या आधारावर दिली, त्याचं उत्तर काय नाही. मुळात विषय असा आहे हा कुठेतरी स्वयंशिस्तीचा पण मार्ग अवलंबला पाहिजे ना, तो आम्ही अवलंबणार नाही. मी सगळा तो नगरपालिकेला किंवा यंत्रणांना देणार असंही होत नाही. आपल्यापैकी आपण इथं बसलो याच्यापैकी किती लोक की जे व्यापारी आहे की एखादा पर्याय बुजल्यानंतर माझ्या दुकानात पाणी जास्त येणार आहे म्हणून तरी एखाद्या बांधकामावरती आम्ही किती तक्रारी केल्या, तिथे आम्ही वैयक्तिक संबंध जातो. अशी भूमिका चालणार नाही ना. हे जर खऱ्या अर्थानं करायचं असेल तर आपण सगळेजण वर्षानुवर्ष राहणारे स्थायिक नागरिक इथले नक्की नैसर्गिक नदी नाले पोरे कुठचे आहे हे आपल्याला माहिती नाही अशी परिस्थिती आहे. अशी नाही परिस्थिती. पण कायदा मला असता कामा आहे, शेजारी गाढवाला कायदा असला पाहिजे. सावरकर हे दुसऱ्याच्या घरात जन्माला आले पाहिजे, ही आमची प्रवृत्ती. आम्ही आमची प्रवृत्ती सुधारणार आहोत का, हा विषय पाहिला. दुसरा काय म्हणतो याच्यापेक्षा असे तर तुमचं मयूर गार्मेंट होतं, तिथे केवढा पर्याय होता, काय आज करायची ना ही वस्तुस्थिती आहे. कशाला आपण लोकांना नाव ठेवायला दोष आमचेच आहे. मला सांगा ना, आता तिथलं पाण्याचा दुसरा नगरपालिका झाली तरी तिथे परमेश्वर नव्हे कुठलं निचरा करणार मला सांगा. तुमच्या जैन साडी सेंटरच्या तिथनं जो पर्याय होता पांगलीतनं बाहेर पडायचा पूर्ण बंद करून झाला, बरोबर आहे ना. ठीक आहे, नगरपालिकेने केलं का बंद, ते दोषी का अधिकारी वर्ग पैसे घालून सगळ्या गोष्टी करतो, हे ओपन सिक्रेट आहे, याच्यात काय भिडभाड ठेवण्याचं कारण नाही. पण आम्ही आमची जबाबदारी कुठे पाळतोय, हा विषय स्वतःपासून सुरू करावा लागेल. आजही तुम्ही चिपळूणात फिरा, मी म्हणतो जसं चिपळूण बचाव समिती केलीत ना, चुकीच्या जागी जिथे जिथे भराव होता या भराव थांबवण्यासाठी पण आपला एक दबावगट तयार करावा लागेल. आज भोगळ्यात जो भराव पडला आहे, आता मी स्वतः बिल्डर मधला आहे म्हणून मी जास्त स्वतःहून विरोधात कोणाच्या उतरत नाही, जात नाही, कारण माझा छोटा मोठा गावाचा तो धंदा आहे. पण आज जिथे भराव पडला आहे तिथनंच पाणी भरतं चिपळूणातलं आणि तिथनंच पाणी उतरतं. तिथे भराव करून काय होईल भविष्यात चिंता किती परिस्थिती मानणार. मी बरोबर तुम्हाला म्हणून विचारलं की भराव कुठे करावा याचा एक धोरणात्मक निर्णय काहीतरी करा. ओपन जागा दिसली की काय करा. आता काय झालंय, त्या शिवाजीच्या पुतळ्याच्या तिथे पलीकडे बहिरीच्या मैदानाला पूर्ण भराव टाकलाय, पाणी पासच होत नाही ना. ती वस्तुस्थिती चुकीच्या गोष्टी पण आपणच करतोय की त्याचा विचार कुठं आपण केला कधी. काही गोष्टीत एक दबावगट प्रशासनावरती नागरिकांचा पण असावा लागतो. आज परिस्थिती अशी आहे, समजा उद्या मी त्या भोगळ्यातल्या बांधकामावरती तक्रार दिली तर इथे बसलेल्यापैकी पण एक जण माझ्या बरोबर येणार नाही मदतीला, ही परिस्थिती आहे. दुसरा कोणतरी मसीहा येईल आमच्यासाठी काहीतरी करेल असं कधी होत नाही. आम्हाला स्वतःला वाचवायचं असेल तर स्वतःला लढायला लागेल, ती तयारी आहे का तयारी ना. तर याची चर्चा करून बघत तर या चर्चेचा अर्थच काय नाही. बघा मला तरी हे असं वाटतं त्याच्यामध्ये मला असं वाटतं अरुण शेठ, आता विजय शेठने मांडलेला विषय तो बरोबर पोटतिडकीने विषय मांडला, पण तो मुळात विजय शेठ थोडंसं आपल्याला आत्ताची परिस्थिती किंवा आत्ताची काय आपल्या डोळ्यासमोर जे काय उद्भवलेलं आहे की जे काय
जसं विजयशील बोलले तसं वास्तव आणखी आपण जे काही मार्केटिंग करतो म्हणा किंवा फोटो सेशन करतो म्हणा आणि त्यातून होणारे परिणाम हे आता आपल्याला त्रासदायक होत आहे. प्रत्येक गोष्टीला काही पेपरमध्येच यायला पाहिजे, पत्रकारानेच लिहिलं पाहिजे, मगच ते समजतं असायला भाग होत नाही. त्याला काही आहे आपण पण जबाबदार आहोत. आता मी सहजासहजी बाजारात गेलो की बायको चाललंय, पोरगा चाललाय, मी चाललंय, स्वतःचा सेल्फी काढणार, पाणी दाखवणार, हे बघा पाणी किती आमच्याकडे आले, हे बघा हा जर पर्याय किती तुमला. ठीक आहे, पर्याय तुमला असेल, काय तुमला असेल तर तुम्ही जे चूक असेल ते दाखवायला पण पाहिजे. परंतु उगाच हौशेसाठी माझ्या पाहुण्यांना, माझ्या सगळ्या व्यापाऱ्यांना, माझ्या सगळ्या संबंधित लोकांना आम्ही पाठवणार काय तर आमच्याकडे किती पाणी भरले बघा, म्हणजे जी मजा आपण करतोय ती त्यातनं आपण दाखवतो. तर हे कुठेतरी आपलं स्वतःची हौस पहिली आपली म्हणजे सर्वांचीच ती थांबली पाहिजे. त्याला बेसिकली एकच कुठेतरी जबाबदार खातं आपण धरून चालणार नाही. आता त्याच्यामध्ये जे आता आपण इथे मंडळी बसलो त्याचा उद्देशच असा आहे की पत्रकारांना आम्ही जाणून बुजून म्हणजे सगळ्यांची एकत्रितपणे बसायचं कारण ते आहे की तुमच्याकडनं जास्त पब्लिसिटी होऊ शकते की शहरामध्ये जे काही पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या घडलेल्या आहेत किंवा घडतायत किंवा जो काही गाळ काढला गेलाय किंवा काही प्रमाणामध्ये खर्च करून काही उपाययोजना केल्या गेल्या आहेत, काही म्हणतो विदेशी म्हणतात तसं नियमांचं काही बंधन आता सुद्धा काही ठिकाणी टाकली गेली आहे, तर त्याची जाहिरात ही जास्त आपल्याकडनं झाली आणि जर का लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची विशेष भीती गेली तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पॉझिटिव्हली आपल्याला दिसतील. त्या बरे आज नाही जरी दिसल्या तरी कालांतरात दिसतील. पण आजपासून आपण अशी शपथ घ्यायला पाहिजे की जे काय आपण बघणार आहोत, जे काय दाखवणार आहोत, जे काय आपण बोलणार आहोत सहजासहजी सुद्धा ते सुद्धा पॉझिटिव्ह असलं पाहिजे. कुठेही त्याला निगेटिव्ह अवशेष न ठेवता त्याच्यामध्ये चांगलं कसं आहे, माझं शहर, माझ्या शहरामध्ये काय काय गोष्टी चांगल्या आहेत, माझ्या शहरामध्ये पूर्वी पाणी भरत होतं परंतु 2021 नंतर जेव्हा महापूर आला तेव्हा सर्वच लोकांनी चांगला लढा देऊन चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये खर्चाचं प्रमाण वापरून त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं उत्कलन केलं, त्यामध्ये नदीतला गाळ काढला आणि तिथपासून आजपर्यंत आमच्या इथे अमुक दिवशी पाणी भरायचं, एवढ्या मिलीमीटर पाऊस पडला की पाणी भरायचं. पण आज तशी परिस्थिती नाहीये. आज आपल्याला त्या गाळ काढल्यामुळे आणि बरोबर आहे. तर त्या नाही पण विजयशेठ सांगताना आपण जर का कमी सांगितलं ना नव्हे 250 आणि वस्तुस्थिती तुमची झाली खरी, पण आपण जर एक मिनिट आज समज आपला आहे ना, मी तुम्हाला ऑन पेपर सिद्ध करतो 90 ते 100 मिलीमीटर पाऊसला हे रेकॉर्ड आहे, रेकॉर्डेशनचं आहे, रेकॉर्ड आहे. पण 95 मिलीमीटर पाणी चिपळूणच्या शहराच्या बाहेर पाण्याची ठिकाण आहेत ना ती कायम सगळे रेकॉर्ड आहेत त्याच्यावर. ठीक आहे, आपण हवेत सगळे डिटेल्स घेतले त्यांनी, सगळे डिटेल्स नाही आहेत. मग आता परवा 185 मिली पाऊस पडला तरी देखील पाणी ठीक आहे पुलाच्या बाहेर थोडंसं आलं असेल. थोडं करेक्शन करतो. परवाच्या ह्याच्यामध्ये दोन गोष्टी झाल्या बघा. एक समजा 80 मिलीमीटरचा जो फरक पडला 85 मिलीमीटरचा, त्याच्यामध्ये 40 मिलीमीटरचा फरक म्हणजे आपल्याला जी जागा भरून काढली ती कोळकवडी डॅमला पाणी सोडलं नाही म्हणून आणि 40 मिलीमीटरचा फरक पडला गाळ काढला म्हणून. मी 100% श्रेय गाळ काढलं देत नाही. अगदी बरोबर, थोडं नियोजन झालेलं आहे आणि पाऊस थांबून पडला थोडासा त्याच्यामुळे तो एक परिणाम झाला. हे आता जे आहे ते विजयसाठी एक मिनिट तुम्हाला सांगतो. 95 मिलीमीटर नंतर नदीपात्राच्या पाणी बाहेर यायचं दैनंदिनचं असेल. परवा कोळकेवाडी धरणाचे जे रेकॉर्ड आलेले आहेत तो 190.50 मिलीमीटर. हा चिपळूणमध्ये येतं ना ते, चिपळूणमध्ये येतं ना एक आकडेवारी आली होती त्याच्यात 172 मिलीमीटर. काही ठिकाणी 185, काही ठिकाणी 192 ॲव्हरेज काढलं. तर त्याचं ॲव्हरेज तालुक्याची ठिकाण आहेत ना एकत्र काउंट करून सगळ्यांना माहिती होतं. कसं असतं माहिती आहे का, रेन गेज मीटर्स हे वेगवेगळ्या ठिकाणी बसले म्हणजे तीव्र असेल, कोळकेवाडी असेल, एक मिनिट जरा तुमच्या उद्देशित घेतोय. ठीक आहे, बघा काय झालं, जे रेन गेज मीटर आपण मागच्या वेळी बचाव समितीने मागणी केल्यामुळे ते आणखी रेन गेज त्यांनी वाढवले. तर कोळकेवाडी धरणामध्ये 190.50 मिलीमीटर ॲक्युरसी हे एवढं पडलं आहे त्या परिसरामध्ये. त्याच्यानंतर फणसवणे धरणामध्ये 212 मिलीमीटरची नोंद आहे. हे 24 तासाची 200च्या प्लेट हे लक्षात घ्या. आम्ही 185 म्हणतोय पण हे सगळं पडलेलं पाणी बाजारपुलाजवळ येतं किंवा तुमच्या आपल्या चिपळूण शहरात येतो. हा काय पाऊस कमी नव्हता ना, खूप पाऊस होता. पण ठीक आहे, त्याच्यामुळे पाणी भरलं पाहिजे किंवा का नाही भरलं हा विषय आलेला पण आहे, परंतु त्याचा इफेक्ट झाला
त्याच्यामुळे जो गाळा काढला गेला ना त्याचा फायदा आपल्याला निश्चितपणानं झाला. आणि उर्वरित सांगायचा विषय असा आहे की जे पाणी आलं ते त्याच पटीनं खालच्या भागामध्ये सुद्धा निघून गेलं ना, त्याला ग्रॅव्हिटी मिळाली ना, जे काही मध्ये अडचण होते किंवा जे काही मधल्या काही गोष्टी क्लिअर केल्यामुळे हा एक परिणाम झाला. परंतु हे आपण जर म्हणजे आता जसं आपण म्हणत होतो हे गोष्टी निगेटिव्हली जर दाखवायचं झालं तर आपण ते निगेटिव्ह सुद्धा दाखवू शकतो. पण तीच गोष्ट आपण जर प्लसने दाखवायला झाली, पॉझिटिव्ह केली तर ती पॉझिटिव्ह दिसते. मग आपली भूमिका पॉझिटिव्हच असली पाहिजे. आपण दाखवताना पॉझिटिव्हिटी दाखवलं पाहिजे तर त्यातनं लोकांची भीती जाईल. आज व्यापाऱ्यांची परिस्थिती विजयशीरपुढे तितक्या चुकीचं नाहीये. सर्वच व्यापाऱ्यांची परिस्थिती अशी आहे की आता हे नाईलाज म्हणून व्यवसाय आपल्याला करावे लागत आहे. आणि टॅक्सेसच्या बाबतीमध्ये असेल, धंद्याच्या बाबतीमध्ये असेल, कॉम्पिटिशन असेल, इतर काही आणखी अडचणी असतील, या सर्वांवरती मात करून जर व्यापार करायचा म्हटला तर इतका सोपा झालेला नाहीये. दुसरा प्रश्न येतो डेव्हलपमेंटचा. आज शहरामध्ये संपूर्ण डेव्हलपमेंट थांबलेली आहे. का तर ती भीतीपोटी बिल्डर लोक असतील किंवा जे काही लोक असतील ते बिल्डिंग बांधण्यासाठी प्रयत्न करतील किंवा इन्व्हेस्टमेंट करतील, पण त्यालाच जर उठाव नसेल, त्यालाच जर का खप नसेल तर मग ते कशासाठी इन्व्हेस्टमेंट करतील किंवा काय करतील. त्याच्यामुळे संपूर्ण डेव्हलपमेंट पण थांबलेली आहे. आज मला वाटतं नगरपालिकेचे सुद्धा जे प्रोजेक्ट चालू आहेत तर काही प्रमाणामध्ये आपण तिकडे दुर्लक्ष करायचं हे चांगलं आहे, करायलाच पाहिजे. परंतु ते सुद्धा जर ब्लू लाईन रेड लाईन असेल तर ते सुद्धा तुम्हाला बांधता येत नाही 5 फुटाच्या वरती म्हणा किंवा काय म्हणा. पण नगरपालिका सुद्धा आपलं ठीक आहे, आलेच पैसे खर्च करते, बांधताय कुठं पण काय पण, तो एक विषय येतो. विजय शेट्टी तसं बोललं ना आता की तो पर्यांचा प्रश्न आहे, तो नेमकी पर्यांचा प्रश्न आहे कारण आम्ही जोडी ते काम केले. परंतु ज्या पर्यांच्या जागा आहेत त्या देखील खाजगी मालकांच्या जागा आहेत. आज ज्याला माझ्या इथनं पर्याय माझ्या 10 गुंठ्या जागेतनं 4 गुंठ्यातनं परत जात असेल तर मी सुद्धा माझा फायदा बघण्याचा प्रयत्न करणार ना की तो कसा वाचवता येईल, कमी कसा येईल करता येईल, आपल्याला किती आवश्यक आहे तेवढा करतो. काही त्याच्यावरती अतिरेक होतो, अतिरेक झाला की त्याचे परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागतात. हे पण थांबलं पाहिजे. पण त्यासाठी आपल्याला पर्याय आहेत ते सोडण्यापेक्षा जे पर्याय आहेत त्याचं मार्किंग करायला लागेल आणि त्या पर्यायांना कंपल्सरी एवढे पर्याय तुम्हाला सोडावेच लागतील. त्याच्यावरती पाण्याची क्षमता जी काय अवलंबून जे असेल येणारं पाणी तर त्यावरती ते आपल्या नगरपालिकेत जाऊन आपल्याला त्या साहेबांना त्या कानाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला त्यांना ते निदर्शनास आणून द्यावं लागेल. हे एक मला वाटतं. पण खास करून जो प्रश्न येतो तो आपला फोटो सेशनचा, मोबाईलचा जसं म्हणतात तसं चांगला उपयोग होतो तसा तो वाईट सुद्धा होतो. पण वाईट उपयोग आज जास्त होतो आणि क्षणामध्ये पसरून जातो. तशा पद्धतीने आपण सगळ्यांनीच काळजी घेऊया आणि आजपासून आपण सगळ्यांना आवाहन करूया की पाण्याचे फोटो जे असतील, जे काही पाणी भरलं असेल त्याचे फोटो जर का संबंधित खात्याला पाठवायचे असतील तर पाठवा. परंतु हौसेसाठी आणखी मी कसा दिसतोय पाण्यात आणि मी किती पाण्यात बसलोय ते दाखवू नका. एवढी आपण सगळ्यांना विनंती करू. आणि जे काय आपल्या नियमाप्रमाणे परवा आपण जसं म्हटलं तसं पॉईंट करा आणि त्या पॉईंटचे हायलाईट करूया. मग प्रत्येक शाळा असतील, हायस्कूल्स असतील, हॉस्पिटल्स असतील, सार्वजनिक ठिकाणं असतील, काही बॅनर असतील आणि पत्रकारांच्या माध्यमातून ते आपले जे काही पॉईंट्स असतील ते आपण त्यातनं हायलाईट करूया. एवढं मला वाटतं. धन्यवाद. मी प्रवीण देशमुख, अध्यक्ष केमिस्ट असोसिएशन. आमचे म्हणजे पुरामध्ये भरपूर नुकसान झालं आणि आमच्या असोसिएशननं आम्हाला मदत केली त्यातनं आणि बाहेर उभं करण्यासाठी प्रयत्न केला. पण मी नोट करतोय की पूर्वी वांगडीच्या इकडे कधी पाणी तेवढं भरायचं नाही. आता काही थोडा पाऊस पडला तरी वांगडी कॉम्प्लेक्सच्या समोर बाजूशिक नाक्याच्या अलीकडे पाणी भरपूर, म्हणजे असं काय 2 व्हीलर कदाचित थोडीशी अर्धी चाकं बिगं होतील एवढं. कारण काय तर गटारच तेवढ्या लेवलचे नाही. स्टॉर्म ड्रेन्स म्हणतात ना ज्याला की पाऊस पडल्यानंतर स्टॉर्म ड्रेन्स असायला पाहिजे. त्या स्टॉर्म ड्रेन्समधनं पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे. जसं आमच्या कापडी साहेबांनी जसं पॉईंट आउट केलं की पर्याय जे आहेत सगळे काही कुजलेले आहेत पर्याय. आता कॉलेजच्या समोर पाणी भरायचं तेव्हा काही कारण नव्हतं. आज बघायला जर पाऊस पडला की कॉलेजसमोर पाणी, तर तो जो पर्याय आहे तो डायरेक्ट पटेल स्वामींच्या इथे बाहेर पडत होता. आमच्या शालिमार सोसायटीच्याकडनं तो त्याच्याकडे बाहेर आज तो बुजला आहे ॲक्च्युली. म्हणजे पुढे आहे पर्याय पण तिथे जे होतं म्हणजे खाली कॉलेजच्या इकडे हायवेच्या इथे जे होतं ते सगळंच बंद झालेलं आहे. आणि तिसरं पॉईंट हे मॉर्फिंग करतात, म्हणजे भीती पॅनिक सिच्युएशन निर्माण करतात. तर ते मॉर्फिंग करून किंवा फेक व्हिडिओज करून ते हे करतात. म्हणजे जसं आता काही ह्या घाटामध्ये हे बघा कसं पाणी वाहत आहे. तर ते जर असेल तर आपण एक टीम बनवूया ना ह्याची टेक्नोसॅव्ही टीम, किंवा त्यांनी हे केलं की
चिपळूण बचाव समिती तुम्हाला परफेक्ट उत्तर देतं. तर ती परफेक्ट उत्तर दिली म्हणून इमिजिएटली जर आपल्याला असं काही व्हिडिओ कोणी चुकीचा काढला असेल तर इमिजिएट त्याला त्याच माध्यमातून उत्तर द्या पटापट. कारण जे बघणारे आहेत ना, व्हॉट्सअप बघणारे आहेत ते 2-2 मिनिटांनी व्हॉट्सअप बघत असतात. तर त्याच्यामध्ये जर त्याला त्यांचं भूकरण जर येत असेल की चुकीचा व्हिडिओ पाठवला तर त्याच्यात आपण त्या पद्धतीने सुद्धा करू शकतो. थँक्यू. मुळामध्ये आज आपण ह्या ठिकाणी बसतोय. आता राजेश भाई बोलले तेही खरं आहे. आता विजयराव बोलले, देशमुख बोलले, विजिता बोलला. मला वाटतं चिपळूण शहर आणि परिसर हा खरं म्हणजे आपल्याच काही लोकांना वेठीस धरून आपल्या मनाप्रमाणे या शहराला वागवलेलं आहे आणि त्याचे परिणाम आज आपण भोगतोय. मग त्या अगदी नदीचा गाळ असू दे, बांधकाम असू दे, परेवढे असू दे, नाले असू दे, गटार असू दे, रस्ते असू दे किंवा अन्य काही गोष्टी असू दे, ते आपल्याच लोकांनी, मी काही कोणी बाहेर रशिया आणि अमेरिकेतनं कोणी आलेले नाही, आपल्याच लोकांनी आपल्याला ह्या ठिकाणी ह्या परिस्थितीमध्ये आणून ठेवलेलं आहे. अर्थात आणून ठेवले म्हणून इथे थांबायचं का तर नाही, त्याच्यावर ह्या परिस्थितीवर सुद्धा मात करणं हे आपल्याला फार जरुरी आहे. आणि म्हणून आपण ह्या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. रोज वर्तमानपत्रामध्ये, सोशल मीडियामध्ये किंवा अन्य प्रत्येक याच्यामध्ये चिपळूण शहर कसं नाकारता आहे, कसं चिपळूण शहर हे आज मागे मागे जातं, ह्याची सगळ्या कहाण्या आज नाही म्हटलं तरी प्रत्येकाच्या मनावरती बिंबवलं जात आहे. आणि ते काही चूक नाही, ते जे काय लिहिलं असतं ते काही चूक म्हणणार नाही. कारण काय पत्रकारांचा सुद्धा जो डोळा असतो हा वेळ ते परीक्षण म्हणून ते तयार करत असतात. पण त्याचबरोबर आता विचारावर बोले आमची काही निश्चित जबाबदारी आहे नागरिकांची की आपण कसं वागलं पाहिजे, आम्ही तसे वागतो का, हा एक संशोधनाचा विषय नाही, तो आहेच. ते काय कुठेतरी दुर्बीण लावून आपण बोलायला नको. आता परवाचा विषय तो पाण्याचा होता 7 तारखेचा आणि 6 तारखेचा. 6 तारखेला दुपारनंतर पाऊस पडायला सुरू झाला, संध्याकाळी 7 वाजता पाणी यायला लागलं, मग नगरपालिकेची गाडी फिरली, मग अन्य काही सोशल मीडियावर तिथे फोटो यायला लागले. एका ठिकाणी खाली बसून फोटो काढला म्हणजे बघा माझ्या गळ्याला पाणी लागलं, असं. म्हणजे हे जे काय ही मनोवृत्ती लोकांची, पण त्याचं रिप्रिकॉशन कुठे होतात हे अगदी मुंबई अमेरिकेपासून कोण आपल्याकडे येतं की एवढं बरोबर चिपळूणला पाणी भरलंय का, तसं पाणी भरलेलं नसतं. परंतु हल्लीच्या ह्या हे जे काय आहे हातामध्ये त्याचा गैरवापरामुळे हे सगळं होते आणि म्हणून हे कुठे आपण थांबवलं पाहिजे. आज इथे कोणावर एक आरोप नाही आहे किंवा कोणावर संशय म्हणून झालं, पण जे परवा आपली पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये आमचे नेते त्या ठिकाणी बोलले की आम्ही आंदोलन करणार, चांगलं आहे. उलट मला बरं वाटलं की कुठेतरी पक्ष ह्याच्यामध्ये भाग होऊन आज बोलतोय किंवा काम करणार आहे. कारण आज सगळे पक्ष वेगवेगळ्या विषयामध्ये असतात, परंतु हा जो मूळ गाभा आहे चिपळूण शहराच्या विकासाकरता त्याचं कोणी बोलतो. मी त्याचं कौतुक केलं लेखकाचं. आता तो इथे विषय नाही मला माहिती आहे, पण मी लेखकाचं कौतुक केलं की तू पत्रकार परिषद घेतेस, तू बोललास. कुठल्याही पक्ष इथे येऊन त्या विषयात आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आहे, चांगलं आहे. परंतु त्याच्यामध्ये काही हेडिंग्स आपल्या वर्तमानपत्र आल्या, त्याच्यामध्ये एका पत्रावर मी कुठच्या पत्राचं नाव घेतलं, पण हेडिंग असं आलं की चिपळूणच्या गाळ काढून शून्य उपयोग झाला. म्हणून मी सगळी ती क्लिप बघितली ज्या विषयांची. मी यांना पण विचारलं, मी विचारलं मला सांगावं नेमकं काय होतं, कारण आम्ही काय पत्रकार परिषद नव्हतो, तुम्ही सगळे होतात किंवा ते होते, नेमकं काय झालं. हेडिंग हे दिसते मला थोडंसं नाजूक विषयाचं आहे. कारण हे जे हेडिंग आज मंत्रालयामध्ये गेलं, नितीन गरीब सारखे आज कडक तारखेचे फार सूक्ष्म वर्गाने माणसे आहेत, आज ते पदावर नाही आहेत, पण ते त्यासुद्धा बैठका त्या होत्या आमच्या मागच्या बैठकीला. आणि ते हे पॉईंट काढले गाळ लावून होईल का, कारण काय तिकडे प्रशासकीय अधिकारी पैसा वापरताना जपून वापरला पाहिजे. हा त्यांच्या हातामध्ये असतं, राष्ट्रीय नेत्यांच्या हातात पैसा देण्याच्या विषयामध्ये असतात आणि असे जर अधिकार तिच्याकडे असले आणि हे जे हेडिंग त्यांनी वाचलं वर्तमानपत्रामधून की गाळ काढल्यामुळे शून्य उपयोग झाला, मग पुढचे मंत्री असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील ते विचारतील की खरोखर चिपळूणला एवढं पाणी भरतंय आणि गाळ काढून जर होत नसलं तर गाळाला पैसे, गाळ काढले आपला कशाला कसं पैसा पैसे पाहिजे, काही जरुरी नाही पैसे द्यायचे. आज 10-12 कोटी रुपये स्वल्प याच्यामध्ये आपले दिले, त्याच्यात आपण गाळ जलसंधारण खातं असेल, नाम फाउंडेशन असेल, चिपळूण बचाव समितीच्या कामातून असेल हे निघालं, पण त्याला जर काही शून्य उपयोग असला तर कशाला पैसे द्यायला पाहिजे. असा एक प्रकारचा ग्रह हा निश्चितपणे वरच्या पातळीवर होऊ शकतो. आणि त्याचबरोबर हे जे सोशल मीडियामध्ये काय उलट्या बातम्या सारख्या जातात त्याला कुठे आपण प्रतिबंध हा निश्चितपणे त्या ठिकाणी केला पाहिजे.
आणि मला वाटतं की ह्या सगळ्या विषयामध्ये नगरपालिका आपण मध्यवर्ती होऊया, कारण शेवटी शहरामध्ये भट होते आणि शहरामध्ये हे सगळे बांधकामं आहेत, ही सगळे तुमच्या आमच्या डोळ्यासमोर दिसतात. पण काय झालंय, आपली अवस्था महाभारतातल्या तिथे पांडव असतात, ते पांडव खाली मारून बसलेले असतात, द्रौपदीचं वस्त्रण सुरू आहे, पण ते वस्त्रण चालू असताना सगळे जे पांडव होते अगदी विदुरासकट ते सगळे खाली मारून घालून बसले होते. कृष्ण आला, कृष्ण त्याला साडी नेसवली त्या द्रौपदीला, तो विषय घडला. पण आज त्याची कृष्ण कोणी येणार नाही. कृष्ण प्रत्येक करणारे लोक असतील, पण कृष्ण कोणी इथे आता येणार नाहीये. मी जन्मेन आणि मी काम करेन असं काय होणार नाही, तुम्ही आम्हालाच करायला पाहिजे. म्हणून पत्रकार असतील, व्यापारी असतील, बिल्डर असतील, अन्य काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतील, मिलिंद कापडे आणि विजय सगळे आज वेगवेगळ्या पक्षांचं काम करत असतील, या सगळ्यांना या ठिकाणी एका विचाराने याचे काम केलं पाहिजे. कारण काय झालं, या सगळ्या 21 सालच्या आणि 5 सालच्या पुरामुळे आपण खूप मागे गेलो. आम्ही जेव्हा ज्या भारतामध्ये आम्ही जेव्हा जातो त्यासाठी विचारतात की तुम्हाला चिपळं पाणी भरतं, तुम्ही राहता कसे, तुम्ही इथून हला कुठेतरी, असे सल्ले हे आम्हाला येतात. आम्हाला म्हणजे मला बापूपर्यंत नाही, एकूण व्यापारी मंडळींना होतात. त्यामुळे अनेक व्यापारी तोही विचार करायला लागले, मी कशाला राहायचं, हेच पाणी सारखं सगळं खाली उतरायला लागलं आणि पाणी वर यायला लागलं, तर आम्ही बांधकामं करायची कशी आणि आम्ही व्यापार करायचा कसा, असा अनेक गोष्टी या ठिकाणी होतो. आणि त्यामुळे विषय काय होतो की असा विषय होतो. त्यामुळे वर्तमानपत्राने हे निश्चितपणे जे काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या गोष्टी ह्या जगासमोर आणल्याच पाहिजेत. जे व्यापारी असतील त्यांनी आणल्या पाहिजेत. परंतु हे सरकारतून आपण काय करतो याचंही काम आपण निश्चितपणे ठेवलं पाहिजे. परवा खूप येत होता, तो थांबला, खूप पाणी काय वरती आलं नाही, पण त्याचा फार प्रकल्प केला गेला. जसं मुंबईमध्ये मला माहिती आहे हिंदमाता चौक जो आहे किंवा आपल्या गिर्यावर नाका, मी त्या ठिकाणी गिर्यावर राहत होतो अनेक वर्ष, तिथे 1975 साली सुद्धा त्या पाऊस पडला की ते पाणी तुंबायचं. 1-1 फूट त्या गिर्यावर नाक्यामध्ये पाणी यायचं. पाणी आलं की आम्ही इकडे तिकडे दुकानच्या फळीवरती उभं राहायचं. 15 मिनिटात पाऊस थांबला की पाणी सगळं निघून जायचं. पण तेव्हा एवढा सोशल मीडिया नव्हता, एवढं काही नव्हतं. हिंद माता येते, जरा पाणी पडलं की लगेच फोटो सुरू होतात की चिपळूण आपली मुंबई तुंबली, अमुक तमुक सगळी हे आम्हाला माहिती आहे. असं सगळं होतं. आता खाडी पुलाच्या इथे पाणी आलं, परंतु पाणी कुठे आलं, मुरादपूरच्या इथे पाणी आलं, फॅक्टरीच्या इथे पाणी तुंबलं. आता हे बोलले की त्या वांगडी शॉपिंग सेंटर तिथे पाणी पडलं. हे का पाणी पडलं, आमच्या चुकीमुळे झालं. आज अरुण शेट्टी अतिशय पटवून सांगितलं पालकमंत्र्यांना, त्यांना लोक हसले त्यावेळेला, त्यांना अजून ते दुःख वाटतंय. आणि खरं आहे ती जी काही भिंत तुम्ही बांधली, त्या पुलाला भिंत बांधली, त्यामुळे सगळं पाणी आपटलं आणि ते पाणी धुवण झालं. वाणी शॉपीचे तिकडे गटारच सगळे झाले, पूर्णपणे थांबलेलीच गटार आहे. पाणी वाहणार कुठे, तिथे फार मोठी मोरी होती, तिथे BSNLचं मोठं ऑफिस झालं, तिथे मोरी संपूर्ण गोतली गेली. तो जो पाणी होता तो पुऱ्यात थांबायचं, थांबलाच व्हायचा. फॅक्टरीचे इथे काय झालं, इकडे आमच्या फॅक्टरी, इकडे आमच्या कोणत्या देवधर त्यांचं फार भरा, तिकडे शिवाजी महाराज तुकडा, ह्याच्यामुळे ते पाणी सरकारच कारण काही नाही. पण इकडे आम्ही भराव टाकला लायब्ररीच्या समोरच्याला, पण तो भराव टाकताना आम्ही मध्ये काही आउटलेट काढला का, तो पण आम्ही केला नाही. म्हणजे आम्ही गेले 20 वर्ष इथे बोलतोय, 25 वर्ष बोलतोय नगरपालिकेला. तुम्ही हे सगळे जे पर्यंत आले आहेत नगरपालिकेत एकच बात केलं, आमचे कुठे पर्यायाची नाल्याची मालकी आमच्याकडे नाही. हो, तुमच्याकडे मालकी नसली तरी उत्तरदायित्व आपल्याकडे आहे की नाही. त्यामुळे तुम्ही हे नाले हे रेखा ह्याच्यावरती आणा, बोर्डावरती आणा, त्याला खर्च करा. 1 कोटी रुपये तुम्ही भुयारी गटारात केले, भुयारी गटर सगळी झाली. हे सगळे म्हणतात की भुयारी गटर नाही काय, भुयारी गटर खरोखरच आहे. तुम्हाला दिसत नाही हात करतं भुयारीची गटर तुम्हाला दिसणार कशी, साहजिक आहे. मी कोणाला टीका करत नाही, पण अशी अवस्था आहे. त्यामुळे पैसे खर्च करायला असतात, चांगल्या गोष्टी करतात. त्यामुळे हे जे काही सगळे नाले असतील, पर्याय असतील, हे आपण इथे घेतले पाहिजे. मी 20 वर्षापूर्वीची एक मला गोष्ट सांगतो. 25-30 वर्षापूर्वी जेव्हा भोगाळ्यावरती अजून रस्ता उंच करायचा ठरला आणि त्यावेळेला तिथे आता डॉक्टर पाटणकरांची जी बिल्डिंग आहे तिथे ठरलं की पाईप टाकायचं आणि मोरी करायची. वसुंधरा जिल्ह्यात ते होते नगरसेवक, जागरूक नगरसेवक होते, आपल्याला माहिती आहे. पूर्वी जे जमिनीचे होते ते तिथे बसले, मी म्हणायचे पाईप टाकून देणार नाही. नगरपालिकेमध्ये का पाईप टाकून देणार, इथे म्हणाला तुम्ही स्लॅबची हे घाला, पूल बांधा, हे पाणी संपूर्ण त्या पट्ट्यातलं पाणी ह्याच्यातून जाणार आहे. तुम्ही जर हे पाईप टाकून जर हे केलं तर रिबॉन पाणी होणार आहे. हे तेव्हाची हकीकत. आज तीच अवस्था ती झाली. आज आम्ही सुरेखा कॉम्प्लेक्स बांधलो, ते पुढे आणखी बोथलेचं बांधतात. पण हे सगळं तुम्ही बांधा जरूर, कारण त्या नगरपालिकेला सुद्धा आज उत्पन्न मिळालं पाहिजे, लोकांना राहायला लागा पाहिजे, मिळाले पाहिजे, दुकानदारांना दुकान झाली पाहिजे. पण हे गटार तुम्ही तिथला जो नाला होता त्या नाल्याची अवस्था काय केली,
वाट लावून टाकायची अक्षरशः. त्याच्याबद्दल कोणी आपण बोलतोय का? आपण त्याबद्दल बोललं पाहिजे. बाजारामध्ये परवा सुद्धा जेव्हा मला वाटतं की 3 मेला असं काहीतरी मिटिंग झाली आपली इंदिरा गांधी हॉलमध्ये, तेव्हा आम्ही सुद्धा आपण हा विषय काढला. आता अभिषेक मेघालयाच्या पलीकडची मोरी होती ती आम्ही सगळी बुजवून टाकली. पानगरीतली मोरी तर आम्ही अगोदरच निकाल लावून टाकला. पाणी जाणार कसं? हे जे पाणी परवा पाणी भरलं आपल्या चिपळूण शहरामध्ये, हे पुराचं पाणी नव्हतं. पाऊस पडल्यानंतर तुंबलेलं पाणी ह्या ठिकाणी दिसत होतं आणि त्याच्यावरती आपल्याला सगळ्यांना एकजुटीने नगरपालिकेशी आणि ब्रेक खात आहे त्याच्याशी आपल्याला झगडावं लागणार एवढंच ह्या ठिकाणी बोलतो. आणि कोणी एकमेकावर आरोप आपण करायचे नाही, कारण काय शेवटी आपले सगळे लोक आहेत. वर्तमानपत्र सुद्धा आपले, तुम्ही आपण एकच आहोत. फक्त हेडिंग टाकताना थोडंसं त्या एका वाक्यामुळे वरपर्यंत ते सगळं ध्वजक झालं. एवढंच गोष्ट ह्या ठिकाणी बोलतो. धन्यवाद. नंतर तुम्ही शेवटी बोला शेवटी बोलू दे. नमस्कार. सर्वप्रथम मी सर्वांचं अभिनंदन करतो की अशा पद्धतीने एका बैठकीचं चिपळूणसाठी आयोजन केलं आणि आपण चिपळूणकर म्हणून त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे. आणि अशा पद्धतीने सातत्याने या प्रश्नावर मला वाटतं दर महिना जरी आपण बसलो तरी ते कमी पडेल. अशा पद्धतीने झालं पाहिजे. बापू शेठ आहेत, राजेश वाघेजी आहेत, अरुणजी आहेत आणि असेच पेपर मला वाटतं जास्त लोक येतील पण तेवढा रिस्पॉन्सच नाही की काय पाहिजे. पुढच्या वेळी मिळू शकतो कदाचित नगरपालिकेचे पण आज अधिकारी कोणी बोलवलं असतं तर त्यांच्यापर्यंत ही चर्चा फेस टू फेस गेली असती, किंवा कानावर तरी विषय गेले असते. निर्णय हा पुढचा विषय. आपण काय करतोय 2021 मध्ये आपल्याला पूर आला आणि त्याच्यानंतर आपण फक्त गाळ 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 हा एवढाच करतोय. गाळ काढायचा, पण गाळ ही प्रक्रिया निरंतर आहे, कधीच संपणार नाही. किती तुम्ही गाळ काढा, त्याचा 100 कोटी खर्च करा, 200 कोटी खर्च करा, मी निश्चितपणे सांगतो की गाळामुळे आपल्यातला पुरातला पूर जो काही यायचा त्याची तीव्रता काही अंशी कमी झाली ही 100% गोष्ट आहे, त्याच्यात दुमत नाही. त्यामुळे नुसतं त्याच्यासाठी गाळ नाही, पुराला अनेक डोंगर आहेत. त्या दृष्टीने आपली वाशिष्ठी नदी लगेच आपल्या हायवेच्या पलीकडचा मोठा डोंगर आहे तो परत सह्याद्रीचा बरोबर. त्यामुळे गाळ ही वाशिष्ठीची न संपणारी प्रक्रिया आहे. किती तुम्ही गाळ काढला तरी दरवर्षी पावसात येणार. आताच तुम्ही या वर्षीचं उदाहरण घ्या, आपला जो हायवेचा पलीकडचा जो डोंगर आहे तो किती ठिकाणी खणलाय. तुम्ही रेस्ट हाऊसच्या मागे बघा किंवा अन्य ठिकाणी बघा, किती गाळ खाली येतोय. परवाच मी बघितलं अगदी लाल लाल पाणी खाली येते. म्हणजे हा गाळ हा विषय न संपणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला अन्य विषय काहीतरी हाती घ्यावे लागणार आहे. तो सगळ्यात महत्वाची जबाबदारी येते नगरपालिकेवर, कारण सगळं पाणी येते चिपळूणमध्ये. चिपळूण हे बशीसारखं आहे, हे बशीत सगळं पाणी येते आणि आपण चिपळूण बुडतंय. दुसरा मुद्दा एक महत्वाचा आता जास्त चर्चा झाली की अशा पद्धतीने फेक मेसेज वगैरे फिरतात. आज काय झालंय, सोशल मीडिया एवढा वाढलाय, मी कोणाला अडवणार आणि कोणाला थांबवणार. त्याच्यापेक्षा हा जो एक मुद्दा मगाशी कोणी सुचवला तो महत्वाचा आहे की अशा पद्धतीने आता कुंभारीचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला. आम्ही पण काही ग्रुपवर टाकलेले, बाबा तो फेक व्हिडिओ आहे, तसं काही इथे नाही वगैरे वगैरे. तर त्याचा क्लिअरन्स लगेच दिला पाहिजे की हे असं असं नाही, असं असं गोष्ट आहे, हा व्हिडिओ असा आहे. ज्याला ज्याला जमेल त्यांनी तो क्लिअरन्स केला पाहिजे की हे फेक आहे, आणि तर आपण त्याच्यावर आळा बसू शकतो. नाहीतर आपण कोणाच्या तोंडाला हात लावणार नाही, कोणाला बंदी घालणार, तू फोटो काढू नको, तू मुलांबरोबर फोटो काढू नको, तू उभा राहून काढ, बसून काढ, हे शक्य नाही. आता झाला मीडियाचा, सोशल मीडियाचा हा प्रश्न. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा आपल्याला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, त्यामुळे तो आपल्या मर्यादित विषय नाही. पण आपण त्याचं हे करू शकतो, महेश साहेब म्हणले की त्याचा क्लिअरन्स आपण देऊ शकतो, खरं काय खोटं काय हे आपण करू शकतो. दुसरा मुद्दा राहिला मीडिया. मीडियाचा विषय असेल तर आज मीडियाच्या हातात बातमी पण राहिलेली नाही सोशल मीडियामुळे. परशुरामात घाटात अपघात झाला तर मीडियाला आधीच फोटो गावभर व्हायरल झालेले असतात, नंतर आम्ही त्यावर पळत असतो. आता महेंद्र कासेकरला माहिती आहे तो विषय. त्यामुळे आज बातमी हा विषय मीडियाच्या हातात राहिलेला नाही. बातमी पलीकडचं आम्ही शोधून काढायचं असेल तर ती आता सुरुवात करावी लागेल आणि त्याचा पूर हा विषय लक्षात घेऊन त्याच्या मागची कारणं शोधायला लागतील. सगळ्यात महत्वाची जबाबदारी आपल्यावर येते. आपण आपलेच दात आणि आपलेच ओठ आहेत, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आपण नुसता काळ काढून हा प्रश्न सुटणार नाहीये. आपण 2021 नंतर बांधकामाचे नियम पाळलेत का? कुणी पाळलेत? कुठच्या बिल्डरने बांधकामाचे नियम पाळलेत सांगा. कुणी गटारा दिले काढून व्यवस्थित, कुणी रस्ता नीट व्यवस्थित केलाय, कुणी त्याची बांधकामाची हे आहे FSI पाळलाय. कुठच्याही पद्धतीचे बांधकामाचे चिपळूणात नियम पाळले जात नाही. आता आम्हाला असं वाटायला लागलंय बापू, आम्ही निगेटिव्ह नाही, पण ह्या अनधिकृत बांधकामाची मालिकाच करावी, एवढ्या पद्धतीने वाट लागलेली आहे चिपळूणची. हे सोपा विषय नाही, खूप हाताबाहेर गेलेले बघ. तुम्ही सांगा कुठे आता एवढ्या नाल्यांचा विचार करा. आम्ही जवळजवळ मी आता माझ्या जन्मापासून चिपळूण बघतोय,
पत्रकारितेत आता 23 वर्ष आहे, पण जन्मापासून चिपळूण होते, बालपण आमचं चिपळूणात गेलंय. पण चिपळूणमध्ये काय बदल झालाय? आज हायवे दिसतोय ना, म्हणून चिपळूणमध्ये काहीतरी वेगळा बदल दिसतोय. नाही तर काय मार्केटमध्ये बदल झालाय? आपण चिपळूणचा विकास म्हणून काय केलाय? काहीच नाही केलं. आपले रस्ते आहे तेवढेच आहे. एवढं हॉस्पिटल शहरात नाही आहे का? हॉस्पिटल नाही, जे आता प्रायव्हेट झाली त्याच्यामुळे थोडंफार आपल्याला फायदा त्याचा मिळाला. पण काही आपण प्रगतीच्या दृष्टीने काय मोठं शैक्षणिक केंद्र चिपळूणात नाही. आपण चिपळूणची लोक बाहेर का जातात हा विचार केला. आज खेडमध्ये 4 बस जातात करून, 4 ते 6 बस करून जातात. रोटरीला जातात, नंतर भडगावला जातात, का मुलं जातात, ज्ञानीला जातात. आपल्या जी मुलं कमी होत आहेत, कॉलेजची होत आहेत, शाळेतली कमी होत आहेत, याचा कोणच विचार करत नाही. त्यामुळे नुसता आपला काळ काढणं हा विषय एक टार्गेट नसून मला वाटतंय अशा पद्धतीने आपण महिन्यातून दर महिन्यातून बसून आपण एक SOP तयार केली पाहिजे, जी आज केवळ धरणासाठी गेले पाणी एवढा पडला, पाऊस एवढा पडला तर असं करा तसं करा, तसं आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण काय करतोय? शासनाकडे फक्त गाळासाठी पैसे द्या, गाळासाठी पैसे द्या, अजिबात नाही. आपण काय करतोय ते बोलतच नाही. आम्ही सरसकट आम्ही बांधकाम बांधतोय, नरे बुजवतोय, सगळं गटाराला चोख करत नाही, गटाराची साफसफाई नाही, ह्याच्यावरती आपला कुठे वचकच नाही राहिलेला. सगळ्यात महत्वाचं जर आपण असे एकत्र लोक येणार असू तर आपण हे SOP तयार केली पाहिजे. मी तर मला हे सांगितलं, बांधकाम करताना तुमचं हे अशा स्ट्रक्चरमध्येच पाहिजे. तुम्ही रस्ता करताना रस्ता सोडा, चारी बाजूनी जागा सोडा, नाला सोडा, जे काय आहे ते नियमान जर असेल तर ह्या सगळ्या चर्चेला आणि काहीतरी पुढे नवीन घडणाऱ्याला तर त्याला अर्थ आहे. नाहीतर काय वाऱ्यावरची वरात दररोज आपली वास्तवपर सुरू असते, अशी सुरू राहील असं मला प्रामाणिकपणे वाटतं. एक चिपळूणचा प्रेमी म्हणून मी बोलतो, बाकी यामध्ये कोणाला दुखवण्याचा वगैरे काय नाही. नमस्कार. ही सगळी चर्चा झाली. मुळात काय माहिती आहे, आपल्याकडे आपण जखम मांडलेला नाही, औषध शेलेला, अशा पद्धतीने आपण नक्की वापरतो. आपण ते गाळ पाणी वगैरे ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी होतील, वाशिष्ठी मोकळी होईल. शहरात तर काय, आज शहरात सगळीकडे बांधकाम आता विषय झाला, मी जास्त घेत नाही. मला सांगा विषय तो मीडियाचे. साधं उदाहरण घ्यायचं झालं तर मिरजोडीचं काय उत्तड असतं. गेल्या 2 वर्षापासून थोडंसं पाणी भरतं, चिपळूणात पाणी कमी भरतं, पण तो मिरजोडीचा रस्ता पूर्णपणे नदीसारखा वाहतो. हा जर फोटो मीडियाला लावताना आम्ही चिपळूणात पूर म्हणून नव्हे, तो चिपळूणात अतिवृष्टीचा कहर काय असेल ते त्याला आम्ही फोटो तो लावला आणि येणार काय चिपळूणच्या खाली फोटो येणार मिरजोडीचा. विषय काय होणार आहे, ती नदीसारखी वाहते, तो फोटो आम्ही टाळणार का? आता मिरजोडीचा हा एवढ्या वर्षात कधी मिरजोडीत पाणी एवढं असतं वगैरे आलं नाही. आता साधं उदाहरण आहे, आपण चिपळूणचं जसं अतिक्रमण करतो, मिरजोडीचा उत्तळला पण तेच झाले ना. उत्तळ नदी मागे पाणी द्यायला जागाच नाही, तिथे सुद्धा नाले सगळे बुजवलेले आणि त्याची रुंदी लांबी बघितली तर ती पण सगळी आता तिथं नोटीस येते, त्या प्रांताने सगळं काढायला सांगितलं, पण तो मार्ग क्लिअर होणार आहे का? चुका सगळ्या आपल्याच आहे. आपण दुसऱ्याला दोन देण्यात काही अर्थ नाही. आणि ह्या जोपर्यंत चुका आपण सुधारत नाही ना तोपर्यंत कठीण आहे. आता आपल्या मित्रांनी सगळ्यांनी सांगितलं काय प्रगती आहे. मला 27 वर्ष झाली आहे पत्रकार. 27 वर्षात आपण नवीन काय बघतोय. हायवे तर तो सुद्धा मोडतोड कोण आपण विचारत पण नाही. तो कोसळतोय काय, कोण पडतंय काय, एवढे वर्ष चालले कधी कोणी विचारलं काय, कोण कोणाला विचारत नाही आणि काही नाही. नगर परिषद आपल्या जागेवर आहे, अधिकारी येतात 3 वर्ष मागतात जातात, काय कोणाला पडलेलं काय डेव्हलप. त्या सह्याद्री संस्था झाली, मंदाराची झाली म्हणून तेवढं तरी घेतात की पुन्हा कोणी विचारलं नसतं. ते एक एज्युकेशन झालं निर्माण नाही तर काय. तुमचंच आपण हे अशा पद्धती करतो. आणि दुसरी झाली सोशल मीडियावर मी तुम्हाला सांगतो, तो कुंभारीचा व्हिडिओ पाठवतो. कुंभारीचा पण व्हिडिओ नाही, तो आहे आंबाकडे चिपळूण म्हणून पडला. मी म्हणतो अशा पद्धतीच्या चिपळूणची बदनामी करत जर व्हिडिओ म्हणून टाकत असेल, हा गेल्या वर्षी पण आला, तर मला वाटतं एक 4-2 लोकांनी अशा पद्धतीने मगाशी म्हटलं तशा पद्धतीने चिपळूणच्या बरोबरची चिपळूण बचाव समिती आहे, ही बचाव अशा पद्धतीने शहर बचाव म्हणून गाळ वगैरे तो थोडासा सुरूच राहील. अशा तो असं झालं ना तर खरोखर एक तक्रार झाली ना, गुन्हा दाखल झाला ना, बरोबर सगळे सुद्धासारखे चालले अगदी कोणी होते. आता मला तुला त्या दिवशी जे ग्रुपवर आहे चांगले आपल्या दररोजची व्हॉट्सअप विद्यापीठाचे चांगले विद्यार्थी म्हणजे जे ग्रुपवर ॲक्टिव्ह आहे अशा लोकांनी टाकलेले. अरे आम्ही किती लोकांना सांगितले बाबा हा फेक व्हिडिओ आहे, कशाला टाकताय, तरी तो पुढं तो मुंबईपर्यंत पोहोचला. आम्हाला कोण आले काय तुमच्याकडे चाललंय, काय चाललंय, अरे बाबा हा आजचा नाही, हा मागचा कोण
करायला पाहिजे. एक गुन्हा तरी एकावर तरी दाखल झाला पाहिजे. तोपर्यंत सगळे व्हॉट्सअप ग्रुप सुधारणार नाही. ॲडमिनला टाकला की तो आणखी जास्त पद्धत तो प्रोव्हाइडर काढले घेतो. आता अधिकार ॲडमिनला सुद्धा याला फोटो म्हणजे व्हिडिओ डिलीट करायचा तो सुद्धा डिलीट करू शकतो. हा फेक होता मी डिलीट करा विषय सांगला. कोणी लक्ष देत नाही. हाय तसं फक्त ती चर्चा होती आणि ह्याच्यातनं बातम्या नाही. आपण काय टाकतो आता आमच्या इथं पाणी भरायला सुरुवात झालेली आहे. पडली की ना पोस्ट एक तो शेतातला फोटो होता आणि ते पाणी झालं होतं. आता आमच्याकडे पाणी भरायला सुरुवात झाली आहे. आम्ही सगळी पुढची तयारीसाठी मित्रांनी त्या ह्याच्यावर साहित्य वगैरे शिफ्ट केलं होतं. आपण आपली बातमी आपण सगळ्या दुकानवाल्याला तुम्ही त्या यंत्रणेला वगैरे म्हणाला काही सगळ्या दुकान आपल्या येतात. आता मला शहरात कुठेतरी भरावामुळे 4 घरात पाणी गेलं. आम्ही हेडिंग काय करणार हेडिंग काय करणार पाण्याचा फोटो तर दाखवा लागेल. फोटोवरती आहे चिपळूण म्हणून खाली असे करणार. गटाराचं पाणी हे नंतर वाचतील लोक. चिपळूणची बातमी फोटो पाण्यात भरलेला बद्दल कोणाला म्हणा म्हणून चुका या सगळ्या आपल्या आहेत त्या आपणच दिसायला पाहिजे. तुम्हाला सांगतो चिपळूणला सुधारायचे असेल तर आजपासून सुरुवात केली तर कधी 5-10 वर्षांनी चांगले परिणाम दिसतील. हे एका वर्षात काही होण्याचं नाही. आणि सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करा. दुसरा करेल ह्यांनी करावं त्यांनी करावं. स्वतःपासून सुरुवात केली ह्याची गरज अगदीच खाद्य पातळीपासून केली ना तर त्याचे परिणाम चांगले दिसतील. नाहीतर 4-2 लोक आता बघा सगळे व्हॉट्सअपवर सगळे ॲक्टिव्ह असतात. आज बसलेला गेलो 10 लोक कसं होणार आहे. आणि मग प्रत्येकाच्या मध्ये येतील आम्हाला का बोलवलं नाही. प्रत्येकाला वैयक्तिक असतं. चिपळूण शहर आपलं शहर आहे हे आपल्याला सुधारायचं असेल प्रगतीपथावर यायचं असेल तर प्रत्येकानं आपल्याकडून सुधारायचं. हो साधा तुम्हाला मी असं म्हणतो बाबा शंकरवाडीमध्ये 12 मीटरचा रस्ता तुम्ही करा घेतला नगरपालिकेत. आमच्या लोकांना सांगितले 12 मीटर नको 9 मीटरवरती आणा. तुम्ही सांगा 150-200 वर्षापूर्वी मुंबईमध्ये ब्रिटिश होते. ब्रिटिशांचं मी गुणागोविंद करत नाही. आज तुम्ही बघा त्या 14 एका लाईनीमध्ये ट्रेन उभ्या असतात. मग लोकल असतील किंवा बाहेरगावचे असतात. तेव्हा तर कोणी बोलत असतं नाना शंकर शेट्टी अरे कशाला इथे पाहिजे एवढा एक रेडिओ घरी पुष्कळ झालं असतं का. आज त्यांनी तेवढे केलं काय म्हणून त्या मर्जीचा केटवा घाला. नाही मला अमेरिकेच्या बहिणीचा मला फोन तुमच्या इथे मगर एवढी मोठी मी पहिला रॉयल नगर होतो भावाला माहिती आहे सकाळ संध्याकाळ मंदिर अडवायचं काय आता मी सुद्धा गोलकोटचा आहे. मगर पॉईंट आपल्या गोलकोटमध्ये आहे तुम्हाला माहिती आहे. रोज आम्ही दर्शन घेतो. एवढ्या म्हणजे आमची जी शेती भाग आहे त्या भागात बरेचदा किनाऱ्याला मगरी असतात. पण आजपर्यंत कुठल्याही प्राण्याला किंवा व्यक्तीला मगरीकडून त्रास झालेला नाही कधी. अगदी म्हणजे तो जो तलाव आहे मगर पॉईंट आपला तिथे सुद्धा मच्छी काढायला लोक उतरतात. खाली मगरी असतात पण कधी ते हल्ला करत नाही. अगदीच त्यांच्या कप्प्यात जर कोणी गेलं तरच काय कधी झालं तर. बरं बचाव समितीचं मी धन्यवाद मानतो की आम्हाला बोलवलं आणि चर्चा झाली. आपण सुरुवातीपासून म्हणजे अगदी आंदोलनापासून एकत्र आहोत. एका दिलाने आपण काम करतोय. फक्त काय झालं आता सुद्धा जे काय गोष्टी घडत आहेत आता जे भरावाच्या दृष्टीने झाल्या म्हणजे पालकमंत्र्यांनी आपल्या जो निर्णय दिल्यानंतर की शहरात सुद्धा भराव करायला परवानगी द्या. पण त्याचं ज्या पद्धतीने नियोजन व्हायला होतं ते झालं नाही. आणि गोडकोटमध्ये जर विचार केला त्या भागात खाली तर जॅकवेलच्या ठिकाणी पिलपिलीने केले. मी नाव घेतो जरा गैरसमज नसावा. पिलपिलीने जे भराव केलाय तो जर भराव तुम्ही विचार केला तर तो अक्षरशः म्हणजे मुखावरती भराव आहे. म्हणजे गोडकोट गावात जर पाणी निघून जायचं असेल तर ते तिथं थांबतं. आणि त्याच्यानंतर जो सगळा शेतीचा भाग आहे तो सगळा आता पाण्याखाली आहे. 2-3 वेळा गोडकोटवाल्या महिला तिथल्या आमच्याकडच्या महिला येऊन गेल्या नगर परिषदेत. कोणी दखल घेतली नाही. पलीकडे जो आमचा गणपती विसर्जन रस्ता आहे म्हणजे गोडकोटचं नवीन मैदान त्याला लागून जो रस्ता आहे तिथे जवळजवळ 90 मीटर एवढ्या जाडीची भिंत घातलेली आहे. आपल्या आमच्या गावातले सगळे रहिवासी आहेत पण भिंत एवढी उंच की 15 फूट हाईट आहे तिची. म्हणजे धरणालाही मागे टाकेल एवढी ती भिंत आहे. ती भिंत झाल्यामुळे होतंय काय पाणी जेव्हा वरती येतं तर पुढे खाली खाडीकडे जायला पाणी जायला मार्ग राहत नाही. तो फुगवटा राहतो आणि ते पाणी जे आता मिरजोळीकडे येते तो परिणाम आहे. मिरजोळीकडे जे पाणी येतं ना
तिकडे जायला पाणीला जागाच नाहीये, नदीपर्यंत भिंत गेलेली. अशी अनेक ठिकाणी बांधकामं झालेली आहेत की ज्याचं आपण कंट्रोलच केलेलं नाही किंवा नियोजन नाही त्या बाबतीत. आज आमच्या शेतातलं पाणी सरकत नाहीये. पाणी शेती लोकांनी सोडलंय कारण पाणीच जात नाही शेतातलं. पीक लावणार कसं? जवळजवळ 80% शेती अशी जर आमच्या भागातली बघितली तर बाद आहे. सेम मुरादपूर शंकरवाडी पण तसंच आहे. काय बदल झालेलं नाही. तर माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे, डेव्हलपमेंट पाहिजे, रस्ते झाले पाहिजे, पण ते करताना तिथली मूळची शेती पण टिकली पाहिजे. कारण गोरगरीब त्याच्यावरती जगत आहेत. सगळ्यात बऱ्याच लोकांचा जो अजूनही आधार आहे आपल्या शहरात जरी झाला तरी बरेचसे लोक शेतीवर जगणारे लोक आहेत. तर माझं आमचं हे म्हणणं आहे की ह्याचा विचार व्हायला पाहिजे. जर 2-3 वेळा नगर परिषदेतील लोक येत आहेत आणि त्याची दखलच घेतली जात नाही, प्रशासन म्हणतं ठीक आहे करू करू करू, 4 माणसं घालवतात, पावड्याने माती काढतात. पावड्याने जेसीबी तरी पाहिजे चालू देत तिथे की जो जेसीबीने व्यवस्थित तो कव्हर करेल. पावड्याने लोक ती माती काढतात येतात. दुसरी गोष्ट, जिथं स्लॅब मोरे पाहिजेत रस्त्यांना, जिथं अडथळे होत आहेत, स्लॅब मोरेचं नियोजन करायला पाहिजे ना. स्लॅब मोरे करतच नाही. आता इथे जर भोगळ्यात त्यांनी काल पाईप टाकला, दुसरा भोगळ्याचे भोसलेने केलंय. किती चुकीचं आहे ते. काल पाईप टाकले त्यांनी. माझं असं म्हणणं आहे की आपण यावरती कंट्रोल ठेवायला पाहिजे आपण, नाहीतर खूप अडचणीचं होणार आहे. किमान जे लोक आहेत त्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करून त्यातून वेगळे मार्ग काय काढता येतील का, डेव्हलपमेंट करायला पाहिजे आपण. नाही असं नाही. त्याच्यात काय होतं सांगतो. मी जेव्हा नगरपालिकेविषयी बोलतो अधिकारी वर्गाशी, तेव्हा बापू तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, आम्हाला करावं वाटतं, पण आम्ही करायला घेतलं की तुमच्या वेळेस कोणाचे वरचे जे नेते तुमचे वरचे आहेत वेगळ्या पक्षाचे असतील, ते काय पक्षाला देत नाही. लगेच फोन आम्हाला येतं की आम्हाला घरी बोलून घेतात आमच्या बंगल्यावरती, त्यांच्या बंगल्यावरती, आणि हे असं करू नको. आमचं नाही होतं, आम्ही तुम्हाला जपायचं काय त्यांना जपायचं, पण त्यांना जपलं तर आम्ही आहोत. तुझं 25 तारखेला आम्हाला बदली करून घ्यावी लागतील. पाहिजे नाही, त्यांनी ते काय सांगितलं होतं काय पावसाळ्यात तुम्ही गटर बनवली यांचं मयूर तिथे होतं, खूप गटर पाणी येतं. नगरपालिकेने तिथे सुरुवात केली. इथल्या काही यांची नाव घेत नाही पडतं, काही मजुरी अशी केली, नगरपालिकेच्या कामगाराला मारलं. नगरपालिकेच्या कामगाराला मारला गेला, तक्रार झाली, पण ते तक्रार मिळवण्यामध्ये आपल्यातलेच लोक तिथे पाणी किती अक्षरशः बाटल्यांचा खर्च काढला गेला, नको ते कंडोचा खर्च काढला गेला तिथून. अशा प्रकारच्या गोष्टी अधिकारी होत्या. असं बऱ्याच वेळा होतं की आम्ही नागरिकांनी जाण्यापेक्षा नगरपालिकेतून कठोर भूमिका घेतली पाहिजे आणि आपली जबाबदारी सुधारली पण ते झाकून ठेवण्यात आम्हाला नाही. आता बांधकामाच्या बाबतीत सुद्धा आहे ना, बऱ्याच ठिकाणी जर काही चुकीचं करत असेल चुकीचं आहे, पण बऱ्याचशा आमचं संघटनेमार्फत आम्ही जे काही आहोत मंडळी ते कटाक्षाने नियम पाळूनच करतो. आम्ही इथं काय की नगरपालिकेला सांगतो की ह्या भूमिका करा, या करा. आम्ही त्याकरता आमदारांकडे बैठक घेतली. आम्ही सर्व काय चांगलं व्हायला पाहिजे, काय करूया आपलं तिथून पुढे जाईल, त्या बाबतीत आम्ही वारंवार त्यांच्याकडे बैठक घेतली सगळ्यांनी मिळून. आम्ही त्याला नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवलं, बाबा तुम्ही हे पर्याय करा, त्यावेळेस शहराचं सौंदर्यीकरण वाढेल, उद्योगधंदा वाढेल, डेव्हलपमेंट वाढेल आणि एक विशिष्ट प्रकाराच्या माध्यमातून चांगलं शहर नाव लवकर मिळेल. पण हे सगळ्यांनी म्हणून आपली जबाबदारी असून नगरपालिकेची काढून भूमिका घेतली पाहिजे यामध्ये. बाकीच्या लोकांनी प्रेशर आणि हे प्रेशर यायला पाहिजे. आता जसं तुमच्या लेखीमुळे दर आहे, जसं काही निगडीत बातम्या सगळीकडे जातात, ते काही वेळेला होतं, पण हे आता जसं आता अभिषेक किंवा सांगितलं या प्रशासनाच्या काळात गाळ काढला गेला किंवा धरणाचे आता प्राण साहेबांनी बनवत असेल तर अतिशय नियोजनपूर्वक काम केलं जायचं, पाणी ह्या बातम्या जास्त हायलाईट झाल्या ना तर काय होईल, तशा प्रकारचा अभ्यास जर शासनाने गाळूबंदी केल्याची डबल 185 मध्ये चिपळूणचं मॉडेल म्हणून उल्लेख केला. 25 मागच्या डिसेंबर महिन्यात GR ते चिपळूणचं मॉडेलचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी केलेलं काय किंवा गाळ काढलेलं आहे म्हणून अख्ख्या महाराष्ट्राच्या प्रमुख नगरांचे गाळ काढण्याची योजना आपली. अशा गोष्टी व्हायला पाहिजे ना. वेगवेगळ्या घटना आहे अशा त्यावर आपण प्रयत्न करायला पाहिजे. नगरपालिकेला सांगितलं पाहिजे काढून घ्या. राजकीय प्रतिनिधी पण तेवढ्या पोटतिडकीला मांडून ते करून घेतलं पाहिजे. आता त्यांनी जे वस्तू मांडली पण 3 वर्षामध्ये काय झालं हे खरी वस्तुस्थिती आहे ना. म्हणून ते इंदा गाड्या तिकडे खेळ जायला लागल्या किंवा अन्य ठिकाणी जायला लागल्या. हा आम्हाला म्हणजे बांधकाम व्यवसायिकाला फटका अशाचा भाग आहे त्यावर अवलंबून सगळ्या व्यवसाय हॉटेल इंडस्ट्री आहे काही काय आणि आपल्याला इतकं वरदान आहे जे पाणी आणि कनेक्टिव्हिटी जी असते
लोकल डेव्हलपमेंट कायम सुरू होते आणि आपली जी डेव्हलपमेंट होते ना ती बरोबर म्हणजे अशी गरजेत नव्हती. म्हणजे जर व्यवस्थित नियोजन पद्धतीने केलं ना तर चिपळूण कोकणातलं 1 नंबरचं शहर होऊन महानगरपालिका अद्यावत होऊन जाईल त्याच्यापेक्षा. आता परवा पाणी योजना झाली काही वर्ष, चतुर्सवारने काम केलं पण आमच्याच लोकांनी त्याला एवढा घेराव घातली तिथे, प्रत्येकाला नारळ द्यावा लागला. आज गोष्ट बोलतो काय मला भीती वाटायला लागली. आज ते 166 कोटीची पाणी योजना आमच्याकडे येते ग्रॅव्हिटीची. आता खरं 166 किती लोकांना किती जातील आणि नेमकी आमच्या इथे पाईपलाईन आमच्याकडे येईल का ही मला भीती वाटायला लागली. श्रेयाकरता सगळे बरोबर नाही. एक माझा मुद्दा राहिला होता. ज्या वेळेला आंदोलन झालं आपलं, आंदोलन नंतर काही दिवसांनी मी शाहनवाजबाईंना वाळोटीच्या खोऱ्यात घेऊन गेलो होतो. आम्ही पत्रकार मित्र होतो काही. तर वाळोटीच्या खोऱ्यामध्ये असे नॅचरली म्हणजे जसे एमआयडीच्या अगदी समोर नॅचरली अशी खोऱ्याला आडवी भिंत आहे आणि फक्त तिथं दरवाजा उभा राहील धरणाचा एवढीच जागा आहे. बाकी पूर्ण संरक्षण त्या नॅचरली भिंतीने कव्हर केलेलं आहे. तिथे जर आपण एखादे जर धरणा टाईप जर केलं तर तिथून रामवर्ध्याने म्हणजे जवळजवळ तिवरेपर्यंत बऱ्यापैकी अंतर कव्हर होईल. जे असं धरण असेल की जे जोगळेकर साहेबांच्या डोक्यामध्ये जी कन्सेप्ट आहे ना छोटी छोटी धरणं, तर तीच कन्सेप्ट तिथं आपण राबवली गेली आणि ते धरण पावसात पूर्णपणे रिकामं ठेवून जर का आपण त्याचं अतिवृष्टीमध्ये वापर करत राहिलो तसंच. आणि योगावर तिथे जराही वस्ती नाही, लोकवस्ती नाही, शेतीचं प्रमाण सुद्धा कमी आहे. जर तुम्ही कधी जर आपल्या लोकांनी जर गेला तिथे आणि त्याच्यावर अभ्यास केला तुम्ही लोकांनी तर खूप बरं होईल. जसं आमचं लोकांचं हे म्हणणं होतं की 2 खोरे असे आहेत जे अठरे खोरं आणि वालोटी खोरं. हे 2 खोरे जर आपण बऱ्यापैकी थांबवली तर बरंचसं पाणी इकडे येताना थोडंसं कंट्रोल करू शकतो असं मला वाटतंय. आम्ही काय त्याचे तज्ज्ञ नव्हे, पण जर हे 2 गोष्टी आपण झाल्या भविष्यात तर खूप फरक पडेल असं वाटतंय. त्या ठिकाणी बंधारा बांधण्याचं प्रयोजन होतं, परंतु रामवर्धने जे मंदिर आहे त्या लोकांनी सांगितलं की इकडे पाणी जर बॅग आलं तर आमचं मंदिर म्हणून तो विषय तसंच थांबला. मग त्यांनी काय केलं, नांदीचं ओढी आहे त्या पट्ट्यामध्ये त्यांनी बंधारा बांधायला सुरुवात केलं. तर आता काम चाललं आहे ओढी नांदीची आहे त्या भागात. आणि हे मेन त्याला धरण ते तिवऱ्यामध्ये बांधलं त्यांनी. ते कुठला विषय पुढचा, पण ते मग तिवऱ्यात त्यांनी पाणी अडवलं. इकडे पाणी वालोटी आणि आमचं खडकोडी वाकणवाडी जे एमआयडीसी आहे जे म्हणजे चालू ते बंधारा बांधायचा हां तो सांगतो. पण ते म्हणाले रामवर्धन आमचं मंदिर आहे, आमच्या सगळ्या चतुर्दिशी हे देवी आहे, ते सगळं बोटाचं काय करणार असा विषय झाला. म्हणजे भावनिक थोडासा किंवा हा झाला तो विषय ते थांबला. मुळात विषय असा आहे बघा, धरणं बांधणं पाणी अडवणं हा विषय फार दूरचा आहे. त्याचं कारण असं आहे की एक तिवरड्या फुटल्यानंतर किती वर्ष झाली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते बांधण्यासाठी पैसे अजून सरकार देते. नवीन धरण बांधायचं भूसंपादन आलं त्याच्यामध्ये किती बाधित होतात, कुणाचं वाटोळ लागतंय, कुणाचं चांगलं होतंय, चिपळूणसाठी ते लोक तयार होणार नाही आणि ते शक्यच नाही आहे. तो जोगळेकर म्हणतो म्हणजे एक रस्ता खराब झाला म्हणून दुसरे 3 रस्ते नवीन बांधा, हा मूर्खासारखा प्रकार आहे. तो पहिली गोष्ट. आमच्या नदीची वहन क्षमता वाढली पाहिजे. जर आमच्याकडे पाणी समजा 2.5 लाख क्युसेक्स पाणी येणार आहे आणि आमची नदी जी आता आहे ती समजा 1 किंवा 17,000 किंवा 1 लाख किंवा 1.25 लाखापर्यंतच ते ऍक्सेप्ट करू शकते, बाकी पाणी ती बाहेर फेकते, तर त्याच्यासाठी आम्ही काम केलं पाहिजे ना. हा कुठला पर्याय होऊ शकतो की चिपळूणच्या नदीतलं पूर येतो म्हणून आम्ही वेगळी धरणं बांधायची, हा पर्याय नाही. आज मला सांगा, एक धरण आहे आपलं कोळकेवाडीचं, ते मॅनेज करू शकत नाही ते अधिकारी. त्यासाठी आम्हाला चोरासारखं त्यांच्यावरती कॅमेरा लावून बसायला लागतंय. हे ॲप आहे ते घेऊन आम्ही बसलोय की आता हे पहिले टाकून चालू केलं, आता दुसरं केलं आणि मग आम्ही फोन करतोय. हे 365 दिवस किंवा आम्ही जुलै महिन्यात हे करायचं का असं कायमचं तर नाही. याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत बघा. पहिल्यांदा मी 2 गोष्टी क्लिअर करतो की शहरातले भरावे हा पार्ट आपण वेगळा करूयात आणि नदीचा पार्ट वेगळा करूया. 2 गोष्टी मिक्स नको. आता पहिला शहरातला जो पार्ट आहे, जसं मगाशी सांगितलं की प्रशासन बोलते की आमच्या ताब्यात हे नाले परे काय आमच्या ताब्यात नाहीत. 100% तुमच्या मालकीचे नाहीत, मी मान्य करतो. पण त्याच्यामध्ये पर्याय आहेत ना. आपत्ती व्यवस्थापन कायदा कशासाठी केलाय, कशासाठी कायदा आहे तो? त्या कायद्याचा वापर करा, त्या कायद्यात तुम्ही भूसंपादन करा आणि त्याच्यातून त्यांना FSI द्या.
पैसे पण दिले जात नाही. हल्ली भूसंपादनाचा जो नवीन कायदा आहे, तुम्ही आता कुठं गार्डनचं आरक्षण टाकताय, कुठं हॉस्पिटल टाकताय, कुठं शाळा टाकताय, कॉलेज टाकताय, तेव्हा तुम्ही मालकाला विचारता का? तसं तुमच्या शहराचा जेव्हा डेव्हलपमेंट प्लॅन तयार होतो तेव्हा या प्रशासनाला मी अक्कल नाही असं म्हणतो. तुम्ही नल्या पाऱ्याच जे आहेत ते पर्याय त्याचे तुम्ही आरक्षण का नाही केलं? आम्ही म्हणायचं त्यांना अधिकार नाहीत, कोणी सांगितलं अधिकार नाहीत? त्यांना अधिकार आहेत, फक्त त्यांनी त्या अधिकाराचा वापर केलेला नाही. तेव्हा आपण एक पत्र देऊ सर्वजण मिळून की जसं तुम्ही शहराचा शहर विकास आराखडा तयार करताय, मंजूर करताय, तसं तुम्ही त्या विकास आराखड्यामध्ये शहरातलं पाणी बाहेर जाण्यासाठी कुठेतरी काही ठेवाल की नाही जागा? एखाद्या पाण्याच्या टाकीसाठी तुम्ही जागा ठेवता, एखाद्या स्मशानासाठी जागा तुम्ही ठेवता. तसंच आमच्या एखाद्या जागा आहेत. उद्या समजा बांधलेची समजा 5 गुंठ जागा आहे आणि त्याच्यातून अगदी समजा 1 गुंठ जागेतनं त्यांच्या पर्याय जातोय, 1 गुंठ ताब्यात घ्या, त्यांना 5 गुंठ्याचा FSI द्या, बांधले कुशळी देतील ना? का नाही देणार? तुम्ही बिल्डर लोक आहात, तुमचं नुकसानच झालं नाही तर तुम्ही कशाला नाही म्हणताय? दुसरा मुद्दा, भरावा हे होणारच. मी सांगतो, मी भराव्याचं समर्थन करत नाही, परंतु हे तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. आता काही आपण नदीतला काय टाकला शहरात म्हणून आपण म्हणतो पाणी अडलं वगैरे, ठीक आहे. चालू वर्षी चिपळूणमध्ये नदीच्या व्यतिरिक्त किती ठिकाणाहून गाळ शहरात आला हे माहिती आहे का आपल्याला? आज मला सांगा, कराड रोडला आमचे माझे मित्रच आहेत ते भिडे बंधू, मी त्यांना स्वतः फोन केला होता की तुम्ही नदीचा गाळ टाका तुमच्या प्लॉटमध्ये, तुम्ही बाहेरचा आणून टाकू नका. तर ते बोलले मला नदीचं नको आहे, त्यांनी बाहेरचा मुरुम आणून टाकला. जेव्हा तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये बाहेरचा आणून गाळ टाकता तेव्हा तुम्ही काय करणार? आम्ही फक्त ओरडतो की नदीचा गाळ टाकला, नदीचा गाळ टाकला. अरे बाबा, रोज येतो ना, प्रत्येक बिल्डर आणतोय बाहेरनं, आणत नाही का तुम्ही बाहेरनं? आणतात ना सगळेजण. डेव्हलपमेंट झाली पाहिजे. त्यानंतर मला सांगा, खड्डा आहे, हे बिल्डिंग बांधतात कोणी असेल XYZ आणि तिथं खाली खड्डा आहे, आता खाली पार्किंग करायचं आहे, तुम्ही ठीक आहे 8 फुटावर त्यांना परमिशन दिली, मग त्यांनी समजा त्या खड्ड्यापासून 8 फूट मोजून बिल्डिंग बांधली तर ते 4 महिने पावसात गाडी कुठे करणार ना, पाण्यात कसं पार्किंग करणार तो? हाही विचार झाला पाहिजे. तेव्हा बरे चांगले आणि नाले चांगले केले पाहिजेत, हा एक मुद्दा झाला. नदीची वहन क्षमता वाढल्या पाहिजे, दुसरा मुद्दा झाला. आता मी येतो, मगाशी साहेब बोलले की वांगडे शॉपिंग सेंटरच्या परिसरात पाणी येतं. आता एक मला एक सांगा की मी सातत्यानं बोंबलतोय, आज नाही मी, की हा जो हायवे होतोय त्याच्यामध्ये हा संपूर्ण भराव्याचा हायवे तयार केलेला आहे. कलेक्टर साहेबांचं पत्र आहे 22चं, 11/1/22चं पत्र आहे कलेक्टर साहेबांचं की हा जो हायवे झाला म्हणजे आपला पूर येऊन गेला, त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांनी सर्वे केला, स्वतः आले आणि त्या हायवेला मोऱ्या टाका, RCC मोऱ्या टाका म्हणून त्यांनी पत्र दिले. ते पत्र माझ्याकडे आहे, मी परवा माहिती अधिकारात गेल्या 7-8 महिन्यापूर्वी सर्व कागद घेतले, त्याच्यात ते आहे. त्या हायवेवाले ऐकत नाहीत. आज मला सांगा, इथून आपल्या बहादूर शेख धरण्यापेक्षा आपण अगदी DBJ कॉलेज पासून आमच्या पंपापासून धरूया. आता ठीक, सुदैवानं तो काय उड्डाण पूल करतायत, काय करतात ते भाग वेगळा, परंतु बहादूर शेख नाक्यातनं तो भरावा केला तरी अगदी नदीपर्यंत आणि तिथून पुढं अगदी परशुरामपर्यंत हायवेला भराव करून केलाय. मला सांगा, आता एकमेव नदी आहे आपल्याकडे पाणी जाण्यासाठी आणि त्या नदीत सुद्धा मातीच्या भराव्याचाच पूल आहे. मी बोंबलतोय की 100-200 मिलीमीटरच्या पुढे पाऊस पडला आणि किती पाण्याची लेवल वाढते आणि मग ते काय असतं बघा. आता एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. एक नदी आहे आणि नदीला अनेक पर्याय नाले जाऊन मिळत असतात. ते नदीमध्ये ते कधी पाणी सोडतात? जोपर्यंत नदीची लेवल खाली आहे तोपर्यंत. नदीची लेवल वाढली की ते परे पाणी आत घ्यायची नदी बंद करते आणि मग आपल्या शहरात पूर परिस्थिती निर्माण होते. हे आपण त्याचा अभ्यास करत नाही किंवा आपण ते जाणून घेत नाही. आपण म्हणतो अरे इथं तुंबलं, इथं 1-2 गोष्टीमुळे पाणी तुमचं. एक तर जो परा आहे किंवा नाला आहे त्याला जायला मार्ग नीट नसेल तर पाणी तुमचं किंवा पुढं काय अडचण असेल तर, आणि दुसरं पाणी तुमचं ते नदीनं लेवल त्याची वाढली की मग ती शहरातलं पाणी घ्यायचं बंद होते. तेव्हा आमच्या नदीची वहन क्षमता वाढली पाहिजे, हे पहिलं त्याच्यामधलं उद्दिष्ट. ते दूर झालं तर आम्हाला बऱ्यापैकी नाही 100% रिलीफ मिळेल आम्हाला. पण आमचं नदीमध्ये जवळपास 200 मिलीमीटर पाऊस पडला की नदी आमची बाहेर येते आणि मग तेव्हा पाणी आमचं घेणार कसे मग नल्या ह्याच्यातलं. दुसरं एक आहे बघा, त्याच्यामध्ये आपण पहिली मागणी केली पाहिजे शासनाकडे की आम्हाला इतर ठिकाणी जसं तुम्ही सांगली, कोल्हापूर किंवा अन्य ठिकाणी तुम्ही जसं निधी देताय. आता गडकरी साहेबांचा व्हिडिओ मी काल पण टाकलाय ग्रुपवरती. काय टाकलाय की त्यांनी जो त्यांच्या त्या नाग नदीवरती जो ब्रिज होता त्याचे पिलर्स आडवे येत आहेत म्हणजे आणि त्याच्यामुळे पाण्याचा अडथळा निर्माण होतोय. तर ते पिलर्स नको, पिलर्स विरहित पूल टाका हँगिंग. मला सांगा, तिथे एवढा विचार केला जर जातो तर आमच्या इथं
इशारा पातळी 5 मीटरची आहे आणि आमचा पूल 3.30 वर बांधलाय आणि तो 8 फूट त्याचा बीम आहे, असा 8 फूट बाय 300 फूट आहे. मग त्याच बीमला पाणी अडतं आणि शहरात येतं. मापात का नाही पाणी भरत आहे? मापात पण नदीच आहे ना, मापात नदी आहे. दुसरी गोष्ट, मापातली जी हाईट आहे नदीची त्याच्यापेक्षा आमच्या इथल्या या नदीची हाईट त्याच्यापेक्षा थोडी आम्ही खाली आहोत, म्हणून तर पाणी तिकडून इकडे पळत येतं ना. जे मापातून पाणी इकडे येतं स्पीडनी, त्यासाठी काय पंप नाहीत लावले. नदी इकडे का वाहते नाही कंपनी, आपण त्याच्यापेक्षा थोडं खाली आहोत. आणि मग जर त्या नदीपेक्षा आम्ही खाली आहोत आणि मग या नदीला 3.30 ला पाणी अडलं येतं या ब्रिजला, पूर तर लगेच लेवल वाढते. लेवल वाढली की आमच्या शिवनदीचं पाणी आत घ्यायला बंद होतं. शिवनदीची लेवल वाढली की शहरातले गटार सगळी शिवनदीलाच आहेत, ते पाणी सोडत नाहीत. ह्याच्यावर अभ्यास करून करणार. ते प्रशासन झोपलंय का? प्रशासनाला एवढी पण अक्कल नाही काय? सामान्य माणूस आहे मी सामान्य माणूस आहे, मला जर हे कळतं बघून वाचून किंवा अभ्यास करून, तर तुम्हाला कळत नाही का? आणि म्हणून हे गेंडेच्या कातडीचं प्रशासन आहे. यांना फक्त येऊन पैसेच खायचे आहेत, शहरासाठी काय करायचं नाही. नागरिक 100% चुकतायत, पण त्या नागरिकासाठी मी जसं मगाशी म्हटलो त्याप्रमाणे तुम्ही बाकी सगळी आरक्षण टाकताय, बिल्डिंग बायोलॉजीचे नियम सांगता, एखादा कोणी काय झालं मग तसं तुम्ही नारे पर्याय काय जे आहे त्यासाठी नियम का नाही तुमच्याकडं? का नाही इतक्या वर्षात तुम्हाला सुचलंय? आहे अधिकार त्यांना. तेव्हा आपण एक पत्र देऊया मिलिंद शेठ की पहिल्यांदा हे पर्यायी नाले जे कुठं असतील त्याचा तुम्ही प्लॅन तयार करा. व पागेवरून पाणी ह्या पर्यायला, आता एक महाराष्ट्र हायस्कूलकडनं एक नाला येतो आणि तो तिथं त्याला सोन्या मारुतीच्या समोर मिळतो. आता मला सांगा तर दिवसेंदिवस तो मुजवत चाललेत लोक. आता वरून जे सगळं पाणी येणार आहे महाराष्ट्र हायस्कूलच्या ह्या बाजूला, तर ते पाणी सगळं त्या एकाच झालं त्याला मोजून परत तिकडं तुमचं मागच्या बाजूला. आज नगरपालिकेनं फुकटचा भरावा करून रस्ते केले नवीन डीपीमध्ये. एकाच रस्त्याला मुरी नाही. आम्ही बोंबलून जमलो की म्हणजे पाईप तरी टाका म्हटलं. आम्ही जाऊन वाजे साहेब आम्ही जाऊन बोंबललो, अरे बाबा पाईप टाका फुकट झाला एकही पाईप शेवटी चेतक कंपनीनं त्या प्रांताने पाईप घेऊन दिले. आम्ही सांगून अहो म्हटलं साहेब पाणी आडवेल जे तुम्ही रोड तयार केले त्याच्यातून पाणी सगळं आडेल आणि लोकांची शेती असेल घरं असतील ते खराब होतील. शेवटी प्रांताने त्या चेतक कंपनीला सांगून की बाबा ह्यांचे पाईप आले की तुम्हाला परत देऊन तुम्ही आता पाईप द्या. इतकं आम्ही करायचं, मग आम्ही टॅक्स कशाला भरतो? तुम्ही पगार कशाला घेता? मग तुमचं काम काय? फक्त टेंडर वाढवायचे आणि पैसे घ्यायचे का? तेव्हा मी असं म्हणेन आपण चिपळूणचे नागरिक पहिल्यांदा आपण आपली जबाबदारी सोडत नाही. आपण यांना विचारला पाहिजे जा बाबा हे आम्हाला असं पाहिजे आणि आपण ते करून घेऊया. असं रडून काही उपयोग होणार नाही. आपल्याला लढावंच लागेल आणि ते लढायसाठी आपण तयार असलं पाहिजे. सगळं चांगल्यासाठी आपण लढतोय, यात वैयक्तिक स्वार्थ कोणाचा नाही आहे. पण शहर जर चांगलं ठेवायचं असेल तर ह्या शहरासाठी ठीक आहे. माझं तर म्हणणं ते पेपर हल्ली वाचतात तो राग मानू का माझे सगळे तुम्ही मित्र, पण पेपरपेक्षा हल्ली सोशल मीडियावर लोक जास्त आहेत. ऑनलाईन पेपर वाचतात सगळे हल्ली, तुमचे युट्यूबवर सगळ्या बातम्या बघतात, त्यामुळे पेपरचं पर्सेंटेज पण कमी आले. माझा मित्रच विकतो पेपर, तो सांगतो पेपरचा एवढा कप आला, ह्या पेपरचा एवढा कप आला. तेव्हा पेपरवाल्यांचं हे याला एक कारण काहीच नाही आहे. पेपरवाल्यांचा काय लाभ पटीने त्याच्यापेक्षा हे इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया हे काम करते. तर आपण चांगल्याच गोष्टी टाकूया याच्या पुढं. आम्ही चिपळूणला हे करणार आहे असं जर आपण चांगला प्रस्ताव दिला तर तो चांगलाच येणार आहे पुढं. आपल्याकडे काही नाहीच आहे म्हणून तो निगेटिव्ह बाहेर येते. चांगली गोष्ट आली की मग ते चांगल्याच गोष्टी सतत पुढे जातील. तेव्हा आपण एक अशी टीम तयार करूया मिलिंद शेट्टी आणि त्या टीमनं काय करायचं, पहिलं शहरामध्ये बाबा पहिलं जे पाणी तुमचे ते ड्रेनेज सिस्टीम चांगली झाली पाहिजे, कारण ह्या आपल्या धमने आहेत. हे पाणी बाहेर चांगलं गेलं तर. आणि तिसरा मुद्दा नदीचं खोलीकरण आणि संवर्धन. हे झालं तर, नाही तर तुम्ही कितीही मोठे परे बांधले तरी नदीची लेवल वाढली की तुमचे पर्यायचं पाणी घेणार नाही. मुंबईला तसे गेट आहेत, ते ठराविक लेवलला आले की ते गेट बंद करतात. मग शहरातलं पाणी शहरातलं पंपानं उचलून इकडून तिकडे टाकतात, पण ते समुद्राचं पाणी येऊन देत नाही. त्यांच्याकडे तसे सोय आहे, तशी आपल्याकडे सोय नाही. रोह्यामध्ये तटकरे साहेबांनी चांगलं केलेलं आहे नदीला. त्यांनी त्या नदीला जवळपास 2 ते 3 किलोमीटर नदी फोडून ते खडक फोडून नदीची खोली आणि रुंदी वाढवली. 170 कोटी रुपये खर्च झाले तिथं. आणि जे पाणी त्याचं क्रॉस त्यांनी उतरवले त्यामुळे बऱ्यापैकी पाणी ते घेते. आणि रोह्यामध्ये परवा सुद्धा पूर नाही, रोह्यामध्ये पूर बंद झालाय, बऱ्यापैकी कमी आलाय पूर. तसं आपल्या इथं सुद्धा होईल.
थोडं नदीला काही ठिकाणी बांध बांधायला लागतील, काही ठिकाणी पाणी जे आपल्याकडे शिरतं त्याच्या सरळ जाण्यासाठी काही भिंती घालायला लागतील. सर्वे होऊन त्याचं काम व्हायला पाहिजे. त्याच्यात एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, हे करताना गाळ काढण्यामुळे अगदी अनुशेषण बरोबर आहे. त्याचबरोबर जंगलं जी आहेत वरची ती आम्ही ते सपाट आम्ही करतोय. म्हणजे ते आंदोलन झालं, त्यांना मग लाकूडवाडीने धमकी दिली, मग तो सगळ्याच विषय थांबला. सगळे राजकीय नेते जे आहेत सगळे त्याच्याच पाठीशी, कोणाच्या लाकूडवाड्याच्या पाठीशी, सगळ्या पक्षातले. मी एका पक्षाचं नाव घेत नाही, सगळ्याच पक्ष तसे आहेत. ते काय चाललंय आता? मग आता पुलाचा विषय होता. हा पूल हा आता म्हणजे तिकडे बंदर नाका आहे, तिकडनं पूल खराबाचे त्यांनी प्रस्ताव ठेवलेला होता. तो आता पूल आहे तिथे त्यांनी प्रस्ताव ठेवला. तिकडे झाला असतं, तिकडे उंच पूल करता आला असता आणि सगळं पाणी खाली गेलं असतं. पण आमच्या लोकांना सांगितलं तिकडे त्या पूल घ्यायचा, पूलची असते कारण ते माहितीचा विषय बंदर आहे तिकडे पूल होता खराब. म्हणजे आता जे सगळे बसतात मच्छीवाडी हा तिथून पर्यंत सर्व्हिसिंग सेंटरच्या तिकडे होता. हा तिकडे नव्हता खराब. आपण बरीचशी चर्चा केली आहे आणि प्रत्येकाकडे नमस्कार. मला वाटतं पहिल्यांदाच अशी पत्रकारांसमोर चर्चासत्र आपण ठेवलंय, त्याच्यामुळे सगळ्यांना एकमेकांबद्दल बोलता समस्यांचं निवारण काय किंवा समस्येसमोर म्हणता आल्या. लताव साहेबांनी मगाशी जसं सांगितलं, चिपळूण बाजारपेठेमध्ये थोडंसं पाणी भरल्यानंतर गटारा तुंबतात, मग नाले तुंबतात. जसं चिपळूण बचाव समितीने आंदोलन करून नद्या खोलीकरणाचं काम हाती घेतलं, तसं मला वाटतंय थोडंसं आता व्यापाऱ्यांनी थोडा पुढाकार घेऊन नाले परे आणि गटार स्वच्छ आणि रुंद करावी ही मोहीम आता हातात घ्यायला पाहिजे. कारण बाजारपेठेला जो फटका बसतोय तो नदीचा नंतर बसतोय, गटारांचा आधी बसतोय. थिएटरच्या समोर जे पाणी भरतंय ते नदीतलं पाणी नाहीच आहे. ते पावसाचं पाणी गटारामध्ये बाटल्या साचल्या किंवा गटाराची रुंदी कमी झाली किंवा पटेलांच्या स्वामींकडनं झालेलं गटार पाणी वाहण्यासाठी बनवलेलं आहे, पण त्याची पातळी वर आणि इकडच्या गटाराची पातळी खाली, ह्या सगळ्या भानगडीमुळे बाजारपेठेमध्ये पाणी भरतंय. त्याच्यामुळे मला असं वाटतंय व्यापाऱ्यांनी थोडा आता कठोर भूमिका घ्यायला पाहिजे. माझा धंदा व्हायला पाहिजे म्हणून माझा गटार साफ कर, ह्याच्या गटाराची इथं थोडीशी ठेव. परवा मला एका बाजारातल्या व्यापाऱ्याने मला थांबवलं, रंगोबा सावळे रोडचा बांद्रे पेंटरांकडचा भाग. त्याने मला सांगताना सांगितलं, काय तुम्ही जरा फोटो टाका, हे बघा जरा काय झालंय. मग काय बघू? फोटो माझ्या समोरचं गटार तोडलंय आणि पुढचं जे गटार आहे ते तोडलं नाही. तेच गटार माझ्या दारात तोडलं, रुंद केलं 2.5 फूट आणि पुढच्या दारात तोडलं नाही, 1.5 फूटच ठेवलं. म्हटलं तू तक्रार वगैरे काय केलीस? नाही, तक्रार नाही केली. करशील बाईट वगैरे देशील, बातमी करू नको? बाईट नको, तो त्याचे आपले संबंध पहिल्यापासून नाही. हे म्हटलं असं आहे, पत्रकारांनी वाईट व्हायचं, स्वतःहून कोणाच्या विरोधात कधीच तक्रार करायची नाही. बांधकाम व्यवसाय पण तसेच, बाजारातले व्यापारी पण तसेच. माझा गटाराचा जरा स्वच्छ कर, बाकी तिकडे जाऊन पुढे नुसतं ढकललंच तरी चालेल, माझा गिराईक हात आला पाहिजे. थोडीशी कठोर भूमिका घ्यायला पाहिजे, थोडासा पुढाकार पण घ्यायला पाहिजे. सगळेच ठेके किंवा सगळेच जबाबदाऱ्या या बचाव समितीने घ्यायलाच पाहिजे, असं काय नाही. त्यामुळे आता व्यापाऱ्यांचा तुमचा आता अध्यक्ष पण चांगला आहे असं म्हणतात, त्यामुळे आता व्यापाऱ्यांनी आला नाही. तर मला असं वाटतं सिरियसली व्यापाऱ्यांनी थोडा पुढाकार घेऊन निदान बाजारातले जे नाले पर्याय ते तुम्हाला जास्त माहिती आहेत आमच्यापेक्षा. तुमची केसं विकलेली आहेत, तुमच्या पिढ्या गेलेल्या आहेत, तुमच्या वडिलांपासून जे व्यवसाय चालले ते तुम्ही आता चालवताय, बरोबर आहे? एक मिनिट. त्यामुळे तुम्ही गटारांचं जर एक परीक्षण केलं, नगरपालिकेला तो प्लॅन दिला, एक दबाव गट तयार केला बिलशेट वगैरे आपण सगळ्यांनी, तर तो प्लॅन आपण त्यांना देऊ शकतो की तुम्ही पुढची परमिशन देताना तुम्ही सांगितल्याप्रमाणे गटारांची ही रुंदी पुढची भविष्यातली 10-20 वर्षाचा विचार करून ठेवा. परवा सीओ साहेब चालताना मला दिसले बांगडे शॉपिंग सेंटरच्या मागे मोहल्ल्यामध्ये. तिकडे जाऊन बघितल्यानंतर नगरपालिकेचे कर्मचारी सांगतात की एका बिल्डिंगच्या बाजूने जाणारा जो गटार आहे तिथलं पाणी तुटलं म्हणून नगरपालिकेत तक्रार केली. बाजू अशी दुसरी आहे की त्यांनीच तो नाला स्लॅब टाकून बुजवलेला आहे, स्लॅब टाकलेला आहे. मस्तपैकी मुलाबाळांना खेळता आला पाहिजे, त्यांच्या दारात गेलाय, कंपाऊंड मध्ये गेलाय, पण तो स्लॅब टाकलेला आहे. आता नगरपालिकेने स्लॅब तोडायचे की नाही तोडायचं ह्याला नगरपालिकेला भीती आहे. माझ्या मते नगरपालिकेने पण कठोर भूमिका घ्यायला पाहिजे. नगरपालिका कठोर भूमिका घेत असताना
आपल्याकडच्या राजकीय जे पुढारी आहेत, जे व्हाईट कॉलर घेऊन जातात नगरपालिकेमध्ये दमदाटी करतात, त्यांनी पण जरा आता विचार करायला पाहिजे की चिपळूणचा विचार करायचा असेल तो थोडं मला पण थोडा मागे राहायला पाहिजे. आपण सगळ्यांनी मिळून या मीटिंगला आले त्याच्याबद्दल फार आनंद झाला. विचार करताना मगाशी आमच्या पत्रकार मित्रांनी सांगितलं तसं पत्रकारच नेहमी निगेटिव्ह बातमी देतात असं काय नाहीये. सोशल मीडियामधून पण अनेक बातम्या जातात, त्याची पण खातरजमा व्हायला पाहिजे. अनेकदा तुमच्याकडनं बातम्या आम्हाला मिळतात, त्याची खातरजमा आम्ही प्रशासनाकडनं आमच्या सोर्सेसकडनं करत असतो, मग ती बातम्या आम्ही देत असतो. परत एकदा आठवण करून देतो, व्यापारी संघाने पुन्हा एकदा मोहीम हातात घेऊन शहरातले नाले, परे आणि गटार यांची मोहीम हातात घेतली तर जशी नदी रुंद झाली तसे जर नाले परे रुंद झाले तर पुढच्या पुढच्या वर्षापासून पाणी भरायचं चिपळूणमध्ये नक्की थांबेल. त्याच्यामध्ये बाकीच्या ठिकाणी जे नाले असतात त्याच्या भागात लोकांनी घ्यावा. अगदी बरोबर. शिंदे साहेब, ह्याला एक उपाय आहे. सगळ्या नगरसेवकांनी जर इमानदारी काम केलं असतं तर आज ही वेळ आली नसती. एका वाक्यात विषय सांगतो आपण पण 2 वेळा होते. मी 2 वेळा आपण कामपाठ करून दिलं 2.5 वर्ष, पण त्यावेळेस आम्ही काम केलं ते आमच्या तिथं पत्र बघा आणि आमचा आवाज बघा, आम्ही व्यवस्थित काम केलेलं आहे. ठीक आहे. बघा आता काय आहे, नाल्यांचा विषय आपण आता फार घेतो कारण नदीचं काम चालू आहे. 25% नदीचं काम झालेलं आहे. आणखी उर्वरित करायचं, त्यावेळी सगळ्यांचीच आपली साथ लागणार आहे. एक तर बचाव समितीचं एक काय आहे, बचाव समिती हे प्रतिकात्मक आहे, त्याचं सिम्बॉल शहराचं सिम्बॉलिक आहे. विषय असा आहे की आता निघाला नाल्यांचा विषय फार महत्त्वाचा आहे. ॲज अ बिल्डर म्हणून, विकासक म्हणून आम्ही तुम्हाला क्रीडाईच्या वतीने अध्यक्ष एक शब्द तुम्हाला येतो आणि याच्यापूर्वी म्हणतो की आमचे जे मेंबर आहेत क्रीडाईचे त्यांना आम्ही वारंवार प्रत्येक मिटिंगमध्ये सक्तीने सांगतोय की कुठलेही नाले, मी स्वतः सांगितलं कारण मी जेव्हा बचाव समितीत काम करतो तर मी जाऊन त्यांना सांगतो बघा हा विषय आल्यानंतर मी तिथं तो माझा आहे, तो माझ्या संघटनेचा आहे, मुलाचा ठेवणार नाही, आम्ही त्याच्या विरुद्ध उतरणार. आम्ही तुम्हाला नीटपणे सांगतो, आम्ही त्याकरता ह्याच्यापूर्वी सांगितलं नाही, आताही सांगू की नाले बुजून तुम्ही वरती काय काम करत असाल तर अजिबात करू नका. तुम्हाला काय वरती उंच बांधायची ती बांधा, जे स्पेस थोडा 2 फूट असेल पहिला नाला तो 3 फूट करा, वाढवा, पण कमी करू नका, हे आम्ही सक्तीने सांगतो. आता एक व्यावसायिक म्हणून आम्ही बिल्डर व्यवसाय तुम्हाला मी शब्द देतो आज. दुसरी गोष्ट, आणि भले तो आमच्यातला कोण असला, मी बांधकाम व्यवसाय क्रीडाचा अध्यक्ष. माझं 2012 रामचंद्र पार्क नावाची एक बिल्डिंग झाली ST स्टँडच्या बाजूला. आज वर्ण ओझरवाडीतनं येणारं पाणी किंवा अन्य काही ठिकाणचं पाणी होतं, तिथून जायला STच्या बॅक साईडने, STचं जे शिवाजीनगरचं स्टँड आहे त्या बॅक साईडने एक नाला होता पूर्वी. तर तो नाला ते STचं तिथे वसती हे विश्रांती गृह बांधल्यामुळे ड्रायव्हर कंडक्टरनी नको ते त्यामध्ये बाटल्या या संपूर्ण खर्च होतं पूर्ण काय. ते कोणी किती नगरपालिकेने सांगितलं बऱ्याच वेळा साफ होत नव्हतं. आम्ही स्वतःच्या खर्चाने जेव्हा बिल्डिंग बांधली एवढ्या सगळ्या पाण्याचा विचार केला, आम्ही स्वतःच्या खर्चाने आंब्यामध्ये ते 3 फूट रुंदीचा गटार थ्रो जो सुजय अण्णांच्या रेटन इथं जो पाण्या वाहतो त्याला आणून आम्ही सोडलेला आहे. पण आजही परत वस्तुस्थिती कशी आहे, परत ते तिथं बाटल्या टाकणार, तिथे पण नागरिक काहीतरी घाण टाकतात, ते पुन्हा तुमचं. पण हे फार साफ होणं गरजेचं आहे. म्हणजे जे आमच्या निदर्शनास काम करताना येतं ते आम्ही प्रामुख्याने आपली जबाबदारी आम्ही करतोय. याच्यासाठी उपाय आहे. जर पूर्वीचे नाले कुठे होते नव्हते याचा एक ऑथेंटिक अधिकृत आपल्या काय असतं टोपोशीट आहे, जी चिपळूण शहराची टोपोशीट ब्रिटिशने बनलेली आहे. त्याच्यामध्ये नाले सविस्तरपणे दाखवलेले आहेत. आपण नगरपालिकेला ते सांगायला लागणार आहे की त्या टोपोशीट प्रमाणे नाले आधी शोधून काढा कुठे आहेत ते. माझं म्हणणं आहे की 100% नाले त्यातले किमान 80% नाले जर पुनर्जीवित झाले तर हे साठणारं पाणी किंवा आता तुम्ही म्हणता वॉटर लॉगिंग ते होणार नाही. आपण नगरपालिकेला त्या पद्धतीचे विनंती करू. भाग 1 म्हणजे तो नाल्याचा विषय आणि शहरात होणारा लॉगिंग वॉटर, हा जो वॉटर लॉगिंग हा विषय संपला. विषय दुसरा मीडियाकडे आता मी म्हटलं की जसं आता आपण स्टेट लेवलला सुद्धा आपल्याला हा विषय मांडायचा आहे, तर मी तुम्हाला अशी विनंती करतो, हा विषय स्टेट लेवलला एखादा समजा ABP माझा आहे तर त्याच्यामध्ये एखादी डॉक्युमेंटरी जर गेली चिपळूण संदर्भातली की बाबा 2020 नंतर चिपळूणमधली पुराची परिस्थिती नियंत्रण कशी आहे, आज तुम्ही समजा ज्या पद्धतीने लेखन तुम्ही केलंय तुमचंही अभिनंदन, त्या पद्धतीचं स्टेट लेवलला जर याचं प्रेझेंटेशन झालं ABP माझं किंवा ह्याच्यावरती तर याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रावर आणि चांगल्या सकारात्मक निर्णय तिथं होऊ शकतो. म्हणजे महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यात असेल किंवा देशाच्या बाहेर जे नागरिक असतील त्यांनी जर प्रोग्राम बघितलं की त्याचं एक सकारात्मक होईल अशी आम्ही तुम्हाला एक विनंती करतो.
तर आता ही जबाबदारी नागरिक म्हणून, पत्रकार म्हणून नव्हे तर नागरिक म्हणून तुम्ही घ्या. त्याच्यासाठी काय सहकार्य लागेल ते तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही पूर्ण तुम्हाला सहकार्य करू. अशा पद्धतीचं एक डॉक्युमेंटरी करून ती स्टेट लेवलला विविध चॅनल्स आहे, ABP मध्ये असेल, TV9 असेल, जे मराठी चॅनल्स आहेत, तर त्याच्यावरती काढण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा अशी तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो. डॉक्युमेंटरी त्या दिवशी दाखवायची, दुसऱ्या दिवशी गाड्या आई फॅक्टरीतनं पाण्यात नाही तो दाखवायचा. आता